सरजी, माननीय श्रीमंत कोकाटे सरांचं सर्वप्रथम थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत. आणि आजच्या आपल्या या चर्चेला आपण प्रारंभ करूया. ॲडव्होकेट राहुल वाघ थोडीशी त्यांना अडचण आलेली आहे टेक्निकल, तेही येतील. आणि सर, आजचा जो विषय आहे मराठा आरक्षण संवैधानिक अधिकार की सामाजिक गरज की राजकीय अजेंडा, हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. आणि या विषयावर चर्चेला सुरुवात करताना कोकाटे सर, सर्वप्रथम मी आपल्याकडूनच याची सुरुवात करतो. सर, हा जो विषय आहे मराठा आरक्षणाचा, आता हा याच्यावर एक पारंपरिक चर्चा बरीच वर्ष, एक 5-6 वर्ष तरी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. मोर्चे असतील, आंदोलन असतील, हे सगळं झालेलं आहे. परंतु हा सगळा विषय सर या अनुषंगानं म्हणजे सामाजिक जी पार्श्वभूमी आहे मराठा समाजाची, ती शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाची म्हणून पुढे आलेली आहे. कोणत्याही राज्यातल्या रुलिंग कास्टच्या संदर्भामध्ये ही बाब, म्हणजे आता खास करून उत्तर भारतातली राज्य असतील, तिकडची राज्य आणि महाराष्ट्र राज्य याच्यामधला एक थोडासा एक फरक असा जाणवतो की जेधे जवळकरांनी जसं काँग्रेसमध्ये आपलं विलिनीकरण केलं तेव्हापासून मराठा ही कम्युनिटी महाराष्ट्रातली एक रुलिंग कास्ट कम्युनिटी म्हणून पुढे आली. परंतु मंडल कमिशनच्या नंतर गेल्या 25-30 वर्षाचं राजकारण जसं केंद्राचं तसं राज्याचंही अस्थिर राहिलं. आणि हा जो राजकीय पकड आज आपल्याला दिसतो आहे, या राजकीय प्रभावातून मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती खालावली का? नेमकं काय झालं या 30 वर्षामध्ये असं आपल्याला सांगता येईल सर? सर्वात महत्वाचं, मराठा समाज म्हणजे सवर्ण समाज आहे, क्षत्रिय समाज आहे, तो सरंजामदार आहे. हे जे डोक्यात घातलंय ते अनैतिहासिक आहे, ते इतिहासाला धरून नाही. याचं कारण असं की इतिहास असं सांगतो की मराठ्यानं सुद्धा शूद्रच ठरवलेलं धर्मव्यवस्थेत, मराठ्यांना काही क्षत्रिय वगैरे ठरवलेलं नाही. याचे इतिहासात कितीतरी पुरावे आपल्याला मिळतील की छत्रपती शिवाजीराजांनी कष्टकरी श्रमकरी शेतकरी बहुजन समाजाला शूद्रांना सोबत घेऊन राज्य निर्माण केलं. ते रयतेचं राज्य होतं, गोरगरिबांचं राज्य होतं, जनमानसाचं राज्य होतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जे म्हणतात की कुळवाडी भूषण पवाडा घातो बसल्याचा छत्रपती शिवाजीराजांचा. आणि शिवाजीराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील ब्राह्मणांनी, त्यावेळेच्या धर्मपंडितांनी शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही. शिवाजीराजांना शूद्र ठरवलं. संभाजीराजे महाविद्वान होते, महापंडित होते. शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्य विद्या पंडित असं म्हणतात की अबेकरेला कोट करून पुढे ते म्हणतात की संभाजीसारखा शूर, पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र भारताच्या इतिहासात झाला नाही. त्यांनी ज्ञानक्षेत्रामध्ये प्रवेश केला. जोपर्यंत ते राजसत्तेमध्ये संघर्षासाठी लढत होते तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान नव्हतं. पण ज्यावेळेस जसंही त्यांनी ज्ञानक्षेत्रामध्ये प्रवेश केला, तत्वज्ञान, इतिहास, धर्मशास्त्र, संस्कृतवरती प्रभुत्व मिळवणं, आणि मग शरद पाटील म्हणतात की 3 वेळा त्यांना ब्राह्मण मंत्र्यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रतिकात्मक हत्या तर झालीच होती त्यांची 3 वेळा, पण प्रत्यक्षात हत्या झाली त्या औरंगजेबामार्फत. 11 मार्च 1689 त्यांना हलाल करून मारलं, त्यांचे डोळे काढले, त्यांची जीभ कापली, त्यांच्या कानाशी ओतलं, शरीराचे तुकडे तुकडे केले. अशी शिक्षा का दिली जाते? तर आपल्या देशामध्ये ब्राह्मणेतरांनी म्हणजे बहुजन समाजातील कोणीही संस्कृत वाचलं, संस्कृत पाहिलं, संस्कृत ऐकलं तर त्याच्या कानाशी ओतावं, शरीराचे तुकडे तुकडे करावेत आणि त्याला हलाल करून मारावं. संस्कृत ऐकलं तर कानाशी ओतावं, संस्कृतकडे पाहिले तर डोळे काढावेत, संस्कृत मंत्रोच्चार केला तर त्याची जीभ कापावी, आणि संस्कृत मध्ये ग्रंथ लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत. असं वैदिक परंपरा, ब्राह्मणी परंपरा सांगते. याला काही क्रॉस रेफरन्सेस आहेत का? प्रत्यंतर पुरावे आहेत. तुकारामाची हत्या झाली, त्यांनी ज्ञानक्षेत्रात प्रवेश केल्यामुळे, ग्रंथलेखन केल्यामुळे, प्रबोधन केल्यामुळे. 11व्या शतकामध्ये एक खूप मोठा महापंडित अल्बेरुनी भारतात आलेला आहे. अल्बेरुनी त्याने तेहकीकात हिंद, द हिस्ट्री ऑफ इंडिया, तेहकीकात हिंद म्हणजे भारताचा इतिहास नावाचा महाग्रंथ लिहिला. इंटरनॅशनल फेमस ग्रंथ आहे. तर तो अशी नोंद करून ठेवतो की त्यानं लाईव्ह घटना लिहून ठेवलेल्या पाहिलेल्या आहे की भारतात मी असं पाहिलंय की एका शूद्रानं
संस्कृतवरती प्रभुत्व मिळवलं तर त्याची जीभ काढले, डोळे काढले, कानाशी ओतलं, शरीराचे तुकडे तुकडे केले. 11व्या शतकातली ती घटना लिहून ठेवतोय. काही प्रमाणामध्ये क्षत्रियांना वैश्यांना ज्ञानार्जनाची संधी होती. आता शिवाजी, संभाजी, तुकाराम जर क्षत्रिय असते तर त्यांना ती संधी मिळायला हवी होती. त्यांना ज्या अर्थी संधी नाही त्या अर्थी ते क्षत्रिय नसून शूद्र ठरतात. आणि म्हणून संभाजीराजेंची जी हत्या आहे, ज्ञान अर्जन केलं, संस्कृतवरती प्रभुत्व मिळवलं म्हणून त्यांच्या हत्या झालेल्या आहे. आणि संत तुकारामाची तर गाथा बुडवली इंद्रायणीमध्ये. त्यांना हालहाल करून ठार मारलं, ते वैकुंठाला गेले नाहीत. कारण तुकारामाला विमान आलं, मग इतर संताला का आलं नाही, असाही प्रश्न पडतो ना. आणि प्रतापसिंह महाराज जे छत्रपती शिवाजीराजेंचे वंशज होते, सातारच्या गादीचे अधिपती, तर त्यांच्या शिक्षणावरती पेशव्यांनी बंदी घातली होती. आता छत्रपतींच्या शिक्षणावर बंदी तर सामान्यांचं काय असेल, कल्पना करा. प्रबोधनकार ठाकरेंनी विस्ताराने लिहिलंय, त्यांच्या सातारच्या राज्यग्रंथाचा इतिहास या ग्रंथामध्ये विस्ताराने लिहिलंय की छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावरती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बंदी घातली होती. का तर हा प्रतापसिंह शिकला तर शहाणा होईल, आणि शहाणा झाला तर आपल्या अंकित राहणार नाही म्हणून अज्ञानी ठेवायचं. चोरून शिकवतील म्हणून सातारच्या राजवाड्याच्या भोवती त्यांनी गुप्तहेर नेमले होते. तर त्यांची आई रात्री 1:30 वाजता चोरून शिकवायची. ही छत्रपतींच्या अवस्था, सामान्यांचं काय असेल कल्पना करा तुम्ही. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना 1899 साली पंचगंगाच्या तीरावरती अभ्यंग स्नानाच्या प्रसंगी त्यांच्या पगारावरती जगणारा भटजी म्हणतो, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला शूद्राला वेदोक्ताचा अधिकार नाही. पूर्णोक्त मंत्र म्हणत होता. नंतर शाहू महाराजांनी त्याची हकालपट्टी केली. वेदोक्त प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर या सगळ्या घटना काय सांगतात, तर मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या सवर्ण क्षत्रिय नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेर शूद्रा शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलंय की ब्राह्मण वर्ग, पुरोहित वर्ग हा पैसे घेऊन, धनसंपत्ती घेऊन निर्णय विकत होते. शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाच्या वेळेस दिलेला निर्णय विकलेला निर्णय आहे. हे बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि त्यांची जी काही तत्वज्ञान, इतिहास, धर्मशास्त्र, कायदा, शिक्षण अशा अनेक विषयाचे बाबासाहेब अभ्यासक होते. त्यामुळे त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. त्यांनी देखील हे विस्ताराने मांडलेलं आहे. त्यामुळे मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तर तो मागास आहेच. फक्त सोशली बॅकवर्ड आहे का नाही, खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग आणि राणे आयोग हे चारही आयोग, म्हणजे खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, राणे आयोग, हे चारही आयोग मराठा समाज हे सोशली बॅकवर्ड आहे ते सिद्ध करू शकले नव्हते. म्हणून या सगळ्या आयोगाने दिलेलं आरक्षण फेटाळलं होतं हायकोर्टने. सराफ आयोग, बापट आयोग, राणे आयोग, नंतर जस्टिस गायकवाड आयोग नेमला मागच्या सरकारने. जस्टिस गायकवाड आयोगानं अभ्यास करून, परिपूर्ण असा अभ्यास करून मराठा समाज खरंच सोशली बॅकवर्ड आहे का नाही आणि याचे काय पुरावे आहेत अशा पद्धतीचे. आता लोक म्हणतात की हा झाला इतिहास, वर्तमानात काय अवस्था आहे, तर बाई माधवराव बागलांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहे. त्यांचे वडील तहसीलदार होते. त्यांच्या ब्राह्मण कारकुनांनी त्यांना कसं घरी जेवायला बोलावलं. ब्राह्मण कारकून आत घरात बसला जेवायला आणि बाई माधवराव बागल आणि त्यांच्या वडिलांना बाहेर जेवायला बसवलं होतं मराठा समाजातले. म्हणजे ही या सगळ्या बाबी काय सांगतात. आणि 2 वर्षापूर्वी आपल्या सगळ्याला सोनवणे साहेब किंवा ऍडव्होकेट राहुल वाघ साहेब माझे मित्र आहेत चांगले, त्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये यादव नावाच्या महिलेनं एक खोले नावाच्या ब्राह्मण महिलेच्या घरी नैवेद्याचा स्वयंपाक केला. म्हणजे जो काय नैवेद्य होता पितृपंधरवाड्यातला तो केला. त्यांना प्रथमतः ब्राह्मण महिला पाहिजे होती आणि त्यांना मध्यस्थानी त्या यादव ब्राह्मण आहेत असं सांगून पाठवलं होतं. पण त्या डॉक्टर खोले यांच्या लक्षात ज्यावेळेस आलं की त्या ब्राह्मण नसून मराठा आहेत, तर त्या डॉक्टर खोले काही सामान्य महिला नाहीत. त्या पुणे वेधशाळा खात्यामध्ये डायरेक्टर पदावरती उच्च शिक्षित. आता महिलांचं स्थान काय धर्मव्यवस्थेमध्ये, ब्राह्मण स्त्रीचं स्थान काय ब्राह्मण वर्णात नव्हतं, क्षत्रिय स्त्रीचं स्थान काय क्षत्रिय वर्णात नव्हतं, वैश्य स्त्रीचं स्थान काय वैश्य वर्णात नाही, शूद्र स्त्रीचं स्थान काय शूद्र वर्णात नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सर्व स्त्रियांचं स्थान वर्णबाह्य आहे. ज्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आउटकास्ट, वर्णबाह्य, अतिशूद्र.
म्हणजे अनटचेबल्स, अस्पृश्यांची जी अवस्था होती ती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्व वर्णातील स्त्रियांची होती, ब्राह्मण स्त्रियांसह. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानामध्ये जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही असा फंडामेंटल राईट दिला बाबासाहेबांनी आपल्याला, आणि म्हणून महिलांना स्वातंत्र्य मिळालं. आणि घटनेतील कलम 51 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की महिलाचा उपमर्द, महिलांचा अवमान करू नये, आणि जर केला तर तो गुन्हा आहे. म्हणजे स्त्रियांना स्त्री म्हणून दुय्यम वागणूक देऊ नये म्हणून आपल्याकडे कलेक्टर पुरुष जरी असला, कलेक्टर महिला असली तर तिला समान वेतन आहे. शिक्षक शिक्षिका समान वेतन आहे, महिलांना कमी वेतन नाही. असंघटित कामगार महिलांना कमी वेतन दिलं जातं, पण जी सरकारी प्रकल्प, खाजगी प्रकल्प, संघटित क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी महिलांना समान वेतन हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. ज्या मेघा खोले यादवबाईलाच्या घरी गेल्या आणि त्यांना बेदम मारहाण केली आणि गुन्हा दाखल केला की तुम्ही मराठा असताना सुद्धा माझ्या घरी येऊन स्वयंपाक केला आणि माझा धर्म बुडाला. म्हणजे मेघा खोलेचा धर्म बुडाला का मराठा महिलेकडून? म्हणजे याचा अर्थ आहे की मराठा आणि ब्राह्मण यांचा धर्म एक नाही, हे स्पष्ट होतं. म्हणजे आज सुद्धा मराठा समाजाची अशी अवहेलना होत आहे. म्हणजे याचा अर्थ मराठा समाज सोशली बॅकवर्ड आहे, सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणि तो मागा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये स्पष्ट म्हटलंय, कलम 340, 41, 42, 340व्या कलमानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्ग, आणि म्हणूनच मंडल कमिशन, बीपी मंडल आयोग किंवा कालेलकर आयोग झाला तर तो 340व्या कलमाच्या अंतर्गतच तो आयोग नेमण्यात आलेला होता. आणि त्या आयोगानुसार आपल्याकडे कुणब्यांना आरक्षण आहे, आणि मराठा ही जात नाही, मराठा समूह आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना मराठा म्हणतात. म्हणजे आजचा मराठा मूळचा कुणबी आहे. तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणतात. छत्रपती शिवाजीराजांचा उल्लेख समकालीन साधनामध्ये कुणबी येतो. तर कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, आगरी, रामोशी आदी मिळून मराठा. म्हणजे मराठा समूह आहे, मराठा ही जात नाही. त्यामुळे आपल्यातल्या सगळ्यांना मराठा म्हणून घ्यायचा अधिकार आहे, सगळ्यांना. ठीक आहे, एका जातीचा अधिकार नाही. बिलकुल बिलकुल सर, तुम्ही आता ऐतिहासिक संदर्भ देऊन हे सगळे तथ्य मांडतायत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी आपण राज्याभिषेकाचा इतिहास पाहिला तरी त्या काळातही शूद्र आणि ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. मगाशी तुम्ही जो उल्लेख केला म्हणजे खोलेबाईंचा, मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की 1818 मध्ये जो पेशवांचा पराभव होतो आणि त्या स्पेसमध्ये महात्मा फुल्यांची चळवळ उभी राहते 1848 पासून त्या स्पेसमध्ये, आणि ती चळवळ मराठा समाज एकेकाळी त्याची धुरीण होती. ती चळवळ पुढे म्हणजे समतेची, समता आणि न्याय नाकारणाऱ्यांच्या विरोधातली जी चळवळ घेऊन मराठा समाज पुढे चालला होता. आणि परिवर्तनाचा हा विचार मराठा समाजाला मिलिटंट करून गेला. ती नुसती संख्या नाही तर ती आत्मभान आणि अस्मितेची जागृती ती मिलिटंट करून गेली. परंतु असं काय झालं की खोलेबाईंनी मराठ्याला शूद्र आजच्या काळात सांगितल्यानंतरही मराठा मिलिटंट कम्युनिटीची रिॲक्शन तेवढी तीव्र येत नाही जेवढी ती आरक्षणाच्या संदर्भात येते. असं काय सामाजिक पातळीवर हे होतंय? हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. असं का होतं तर ब्राह्मणायझेशन, आपल्याकडे जे अनेक जातींचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे त्यामध्ये मराठा पण सुटलेला नाही, सगळ्या जातीचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. तर सगळ्याच महापुरुषांना हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये आणायचं आणि त्यांना हिंदुत्वादी बनवायचं. मग हिंदुत्व हेच सगळ्यात मोठं, हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व म्हणजे धर्म आहे, हिंदुत्व म्हणजे पंचप्राण आहे, हिंदुत्व म्हणजे श्वास आहे. तर त्या या सगळ्या छोट्या मोठ्या जातींना हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून त्यांचे जे हक्काधिकार आहेत, त्यांचा जो शैक्षणिक प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे, त्यांचा जो जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे प्रश्न सगळे दुय्यम ठरवण्यात आलेले आहेत. आणि आपण जो म्हणालात साहेब, खूप महत्वाचा प्रश्न विचारला की महात्मा फुलेंच्या काळातला जो स्ट्रॉंग मराठा आज असा गुलामगिरीच्या विरुद्ध बंड का करत नाही? त्याचं कारण आपल्याकडे अनेक जे सत्यशोधक चळवळ होती महात्मा फुलेंच्या विचारातून निर्माण झालेली, त्या सत्यशोधक चळवळीमध्ये सगळ्या बहुजन समाजाचे लोक होते. त्यामध्ये
डुमरे पाटील होते, पुण्याचे जेधे जवळकरांचा उल्लेख केला. ही मंडळी नंतर सत्यशोधक चळवळीतून पुढे उदयाला आली. शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला आश्रय दिलेला होता. ह्या सगळ्या बाबी जर का पाहिल्या तर फुल्यांच्या काळामध्ये जो मराठ्यांवरती प्रभाव सत्यशोधक चळवळीचा होता आणि त्या सत्यशोधक चळवळीतून ब्राह्मणेतर पक्षाची निर्मिती झाली आणि ब्राह्मणेतर पक्षाने पुणे नगरपालिकेमध्ये किंवा अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्या. ते काही ठिकाणी त्यांना यश देखील आलं आणि ब्राह्मणेतर चळवळीचं जे आक्रमक काम होतं आणि त्या ब्राह्मणेतर चळवळीतून नंतर शेतकरी कामगार पक्षाचा उदय झाला. क्रांतिसिंह नाना पाटील, केशवराव जेधे, भाई उद्धवराव पाटील यांच्या स्मृती दिन आहे. भाई उद्धवराव पाटील, कर्मभाऊराव पाटील, सूर्यवंशी असे अनेक लोक कष्टकरी कामकरी शेतकरी कुटुंबातून आलेले ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. नंतर शेतकरी कामगार पक्षाला फोडून किंवा शेतकरी कामगार पक्षातले लोक पळवून ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने अनेक शेतकरी कामगार पक्षाचे नेते पळवले आणि म्हणून काँग्रेसला सुरुवातीच्या काळामध्ये भट्टा ब्राह्मणांचा पक्ष म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी कामगार पक्षात गेले नाहीत. आज ज्या पद्धतीनं RSS मध्ये जाणं, भाजपमध्ये जाणं म्हणजे उघड तुम्ही सनातन्यांच्या पक्षात जाणं अशी संकल्पना आज आहे. तसंच त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे ब्राह्मणांच्या पक्षात जाणं असाच. म्हणून फुले काँग्रेसमध्ये गेले नाहीत, शाहू महाराज काँग्रेसमध्ये गेले नाहीत, बाबासाहेब काँग्रेसमध्ये गेले नाहीत, क्रांतिसिंह नाना पाटील काँग्रेसमध्ये गेले नाहीत, कारण हे तत्वनिष्ठ महापुरुष होते सगळे. पण काँग्रेसने इथली शेतकरी कामगार पक्ष ब्राह्मणेतर चळवळ सत्यशोधक चळवळ हायजॅक केली आणि काँग्रेस जरी फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेत असलं तरी ते फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे नाहीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि नंतर ती जागा अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने भरून काढलेली आहे. म्हणून काशीरामजी नेहमी म्हणायचे भाजप सापनात आहे, काँग्रेस नागनाथ आहे. म्हणून अशा राजकीय पक्षामध्ये विलिनीकरण झालेलं आहे की जो ब्राह्मणेतर पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष जर का आपल्या राज्यात राहिला असता तर आज हे जातीयवादी सनातनी विचाराचे आणि संघाला पोचणारे विचारधारा आपल्या राज्यामध्ये रुजलीच नसती. म्हणून हे जे आपण म्हणालात फुलेबाईच्या काळात हे तीव्रपणे पुढे का आले नाही त्याचं कारण राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या ब्राह्मणीकरण झालेलं आहे. हे कारण आहे की बंड न होण्याचं. अतिशय महत्वाचं असं विश्लेषण तुम्ही मांडलेलं आहे. मी ऍडव्होकेट राहुल वाघ ज्यांचा एक सामाजिक चळवळीतला एक दांडगा अनुभव आहे, अभ्यास आहे, मी या अनुषंगाने ऍडव्होकेट राहुल वाघ तुम्हाला प्रश्न विचारतो की माननीय श्रीमंत कोकाटे सरांनी आता आपल्या समोर हे विश्लेषण मांडलेलं आहे. ओबीसी समाज किंवा अदर बॅकवर्ड क्लास जो आहे हा कोण आहे हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत कलम निर्धारित केली. परंतु त्यावेळेस बाबासाहेबांच्या बरोबर पंजाबराव देशमुख देखील मराठा समाजाचं नेतृत्व करून हे प्रवासात होते, राजकीय सामाजिक प्रवासात. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन मराठा समाजाच्या विषयी म्हणजे एकूण आरक्षण असेल, राजकारण असेल, या संदर्भात काय होता, काय यावर आपण प्रकाश पाडू शकाल? मुळात आपण जे नाव आता सांगितलं की पंजाबराव देशमुखांना सोबत घेऊन, आवाज येतोय व्यवस्थित? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या आर्टिकलच्या निमित्ताने जो संघर्ष उभा केला, थोडस आपण आताचा जो आपण विषय ठेवलेला आहे पहिल्यांदा या विषयाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो संवैधानिक संघर्ष केलेला आहे त्याचं आउटपुट मला असं वाटतं की आपण जो विषय निर्धारित केलेला आहे तो मला त्या दृष्टिकोनातून जाणवतो. तर मी त्या दृष्टिकोनातून थोडंसं या विषयाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो की मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपण व्यवस्थित बघितलं तर 1907 ते 1916 या काळामध्ये जे मराठा म्हणून आरक्षणासाठी संघर्षरत असणाऱ्या, तत्कालीन असणाऱ्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी संघर्ष करणारा मराठा लीग असेल किंवा मुस्लिम लीग असेल यांच्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 पर्यंत आपल्याला अफलातूनपणे एक वेगळा संघर्ष केलेला दिसतो. कारण या विषयाशी रिलेटेड मी एक मांडणी करू पाहतोय, कारण मला असं वाटतं की आज जो काही आयडेंटिटी क्रायसिसचा मुद्दा उभा राहिलेला आहे तो खऱ्या अर्थाने त्या काळात देखील आपल्याला उभा राहिलेला दिसतो. तो कशा पद्धतीने होता की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1919च्या कायद्या
च्या दृष्टिकोनातनं जेव्हा तो संघर्ष पुढे गेला तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट आवर्जून पुढे रेटलेली होती की स्वतंत्र मतदारसंघाच्या नावाने बाबासाहेब आंबेडकरांनी तो क्रायसिस उभा करत असताना एक गोष्ट आवर्जून पुढे आणलेली होती की अल्पसंख्याकांसारखं आम्हाला वेगळं परंतु अल्पसंख्याकांच्या धर्तीवर नको असलेलं आरक्षण बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये मागत होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मागितलेलं ते आरक्षण जर आपण बघितलं तर महात्मा गांधींना ते कुठे नाकारण्याच्या प्रक्रियेत महात्मा गांधी आलेले होते. मला असं वाटतं की ही एक बाब आपण खऱ्या अर्थाने समजून घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो काही होमोजिनियस हिंदू ही आयडेंटिटी आहे या होमोजिनियस हिंदू आयडेंटिटीला ब्रेक करून एका वर्गाची एक आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तो संघर्ष उभा केला होता. आणि त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जे स्वतंत्र मतदारसंघाच्या नावाने जे 72 सीट्स त्या काळामध्ये मिळणार होते संयुक्त मतदारसंघाच्या नावाने 148 सीट मिळाले. परंतु त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो महात्मा गांधींनी रेस केलेला होता. आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं राजकीय आरक्षण द्यायला हरकत नाही परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की गांधींना अभिप्रेत होतं की होमोजिनियस असलेली आयडेंटिटी ही ब्रेक होऊ नये म्हणून ते हिंदू या संकल्पनेतच आरक्षण देऊ पाहत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे दुय्यम ठेवलं एक स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण केली आणि ज्याच्या आधारावर आपण बघतो की राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला नेतृत्व स्थानी स्थापित केलं आणि मग आरक्षणाचा एक वेगळ्या पद्धतीने तिढा सोडवलेला आपल्याला दिसून येतो. जर तो आपण नंतरच्या काळात बघितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ही जी एक आयडेंटिटी निर्माण करून घेतली. कारण आजही आपण बघत आहोत की हा जो काही खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की गायकवाड आयोगाच्या माध्यमामधून जो काही निर्णय आलेला आहे तो निर्णय मला असं वाटतं की मध्यंतरीच्या काळात जो क्रायसिस झाला त्या क्रायसिसमध्ये एक गोष्ट सर्व लोक चाणाक्षपणे डिमांड करत होते की मराठा या लोकांना आरक्षण देण्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध झालं पाहिजे आणि ते आयोगाच्या धर्तीवर झालं पाहिजे. ही जी काही मागणी होती मला असं वाटतं ती गायकवाड आयोगाच्या माध्यमामधनं आता ती पूर्ण करण्यात आली. म्हणजे हा क्रायसिस पुन्हा आपल्याला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो क्रायसिस केलेला होता आयडेंटिटी क्रायसिसचा त्याच क्रायसिसवर आजचा संघर्ष देखील मला असं वाटतं की ओबीसी आणि मराठा क्रायसिसचा तो त्या ठिकाणी येऊन ठेपलेला दिसतोय. परंतु दुर्दैवाने होतं काय की या बाबतीत मी थोडंसं विषयांतर झाल्यासारखं वाटेल परंतु तो विषय मी आपल्या समोर मांडू इच्छितो. कोकाटे सर आमचे तसे या बाबतीमध्ये चळवळीत काम करत असताना आमचे वरिष्ठ बंधू आणि मार्गदर्शक म्हणून सक्रिय असतात. तर मी ती गोष्ट आवर्जून सांगतो की मला एक गोष्ट नेहमी खटकते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जात होते असा खूप लोकांनी प्रचार केला. आता ही गोष्ट जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व साहित्यामध्ये शोधायचा प्रयत्न केला तर बाबासाहेब आंबेडकर जुलै महिन्याच्या 1927ला 15 सहकाऱ्यांसोबत भीमा कोरेगावला गेल्याचा उल्लेख होतो. बाकी तिथे भाषण केल्याचा उल्लेख नाही काही नाही परंतु आपल्या लोकांनी पुस्तिका छापून ते प्रकाशित केलेले. असं का झालंय तर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की या ठिकाणचा विषमतावादी वर्ग परिवर्तनवादी चळवळीमधले विषय पण निर्धारित करत असतो आणि त्यांना देणारं बौद्धिक खुराक देखील पुरवत असतो. म्हणून काय झालं की बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी भीमा कोरेगावला जात होते असा लोक अफलातूनपणे प्रचार करायला लागले. मग यात एक गोष्ट लक्षात येते की प्रतिगामी लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी भीमा कोरेगावला पोहोचवण्यामध्ये गावगाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काम करणाऱ्या लोकांना झुंडीच्या स्वरूपात एकत्र आणून त्यांना आयसोलेट करण्यामध्ये हे शस्त्र म्हणून जसं वापरण्यात येतं तसं मला असं वाटतं की या विषयाच्या संदर्भामध्ये देखील आपण एक गोष्ट कटाक्षाने बघितली पाहिजे. कारण मी ती कशा अनुषंगाने म्हणतो की मराठा तरुण हा गावगाड्यामध्ये राजकीय दृष्ट्या महत्वाकांक्षी असल्यामुळे तो शेवटच्या म्हणजे ज्याला गावगाड्यामध्ये ज्या अतिशूद्र जाती असतील त्यांच्याशी देखील तो संबंध स्थापित करतो. कारण ते संबंध स्थापित करण्यामागचं त्याचा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन असतो की त्याच्यातली राजकीय महत्वाकांक्षा आणि त्या महत्वाकांक्षेपोटी तो लवचिक असतो आणि जातीचे बंधनं तोडून त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तो संबंध स्थापित करत असतो. आणि यामुळे मला असं वाटतं की ते राजकीय दृष्ट्या यशस्वी आहेत आणि ही RSSला सर्वात जास्त जिवारी लागलेली गोष्ट आहे. आणि म्हणून RSSने काय केलं की या वर्गाला जर या एकूण सगळ्या प्रक्रियेमधनं उद्ध्वस्त करायचं असेल तर ते सर्व अंगाने त्यांनी प्रयत्न करून बघितलं. परंतु मराठा
या कम्युनिटीची राजकीय दृष्ट्या असलेलं वर्चस्व स्थान कोणत्याही दृष्टिकोनातून त्यांना डळमळीत करता आलं नाही, म्हणून त्यांनी या क्रायसिसला या पद्धतीने एक्सपोज करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामधनं आज आम्ही आता गावगाड्यामध्ये मी माझ्या स्थानिक स्तरावर जे काही ऑब्झर्वेशन करतोय की मराठा आयडेंटिटी ही बिरुदावली खानदेश सारख्या भागात लावल्यानंतर काय दिसतंय की मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं विधानसभेमध्ये आताच्या काळामध्ये, तर माझं एक ऑब्झर्वेशन होतं की संबंधित राष्ट्रवादीकडनं उभे राहणारे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे हे विजयी उमेदवार म्हणून बघितले जायचे, पण मराठा ही आयडेंटिटी निर्माण झाल्यानंतर राजवर्धन कदम मांडेंना बीजेपीचा सहारा घ्यावा लागला, कारण मराठा आणि कुणबी हा क्रायसिस या पद्धतीने घेऊन गेला की एकाच रात्रीमधनं मराठा या आयडेंटिटीवर राजकीय वर्चस्व स्थानी असणाऱ्या लोकांचं राजकीय वर्चस्व हे डळमळीत करण्याची प्रक्रिया या ठिकाणी RSSने यशस्वीपणे केली. मला असं वाटतं की जसं आपण सम्राट अशोकाचा इतिहास बघत असताना कुणालच्या बाबतीत घडलेला जो काही प्रकार होता तो तसाच प्रकार आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीत बघतो. ती जशी पुनरावृत्ती होती तशी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या संघर्षामधनं जे काही बिटवीन द लाईन आलेला मेसेज होता तो हेरून मला असं वाटतं की प्रतिगामी शक्तींनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने या देशामध्ये एक वेगळा क्रायसिस उभा केलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण एक बघितलं पाहिजे की म्हणजे मराठा सेवा संघासारखी लोक जी काही आरक्षणाच्या संदर्भामध्ये डिमांड करतायत तर ती सकल मराठा या आयडेंटिटीतनं करतायत, तर ती गोष्ट देखील मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी एक भूमिका लार्ज करायचा प्रयत्न करतायत. परंतु या ठिकाणी पुन्हा ओबीसीमधलं ते आरक्षण उडतील का, हा जो क्रायसिस कशा पद्धतीने उभा राहिलेला आहे, तर हा सर्व प्रकार मला असं वाटतं की जसं भीमा कोरेगावला बाबासाहेब आंबेडकर काही 1 जानेवारीला गेल्याचा ऐतिहासिक पुरावा नाही, तो जसा RSSच्या माध्यमामधून उभा करण्यात आला त्याच पद्धतीने ओबीसी आणि मराठा संघर्ष उभा करण्यासाठी ही एक वेगळ्या पद्धतीची एक आयडियोलॉजी उभी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या बाबतीत मला असं वाटतं की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1932च्या जो काही वैधानिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेला संघर्ष होता त्याला मायक्रो पद्धतीने बघण्याची आज अत्यंत आवश्यकता येऊन ठेपलेली आहे असं मला या विषयाच्या निमित्ताने वाटतं. हा एक महत्वाचा मुद्दा की लोकशाही पद्धतीमध्ये गावगाड्यामध्ये मराठा आणि दलित यांचा एक समन्वयाचा संबंध असतो, कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्ही बहुसंख्याक असणं गरजेचं असतं. दुसरा एक भाग तुमच्या याच्यातला आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणजे 1 जानेवारीला दरवर्षी ते जात होती की हा जरी मुद्दा वेगळा असला तरी त्यांनी त्यांच्या ज्या प्रिंटिंग प्रेस आहे भारतभूषण प्रिंटिंग प्रेस त्यांचं उद्घाटन असेल आणि 1 जानेवारी हा दिवस त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा होता, कारण त्याच दिवशी 1863 मध्ये अमेरिकेतल्या अमेरिकन जे आहेत गुलाम म्हणून त्यांची मुक्ती झाली होती अब्राहम लिंकनच्या माध्यमातून, आणि तोच दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणादायी म्हणूनही मानलेला आहे. त्यामुळे हा इतिहास आपण 1 जानेवारीचं महत्व नाकारत नाही. 1 जानेवारी हा या देशामध्ये अनन्य असा दिवस आहे, त्याविषयी दुमत आहे. मला म्हणायचं काय की बाबासाहेब आंबेडकरांना तिथे पोहोचवून ज्या पद्धतीने या देशातले प्रतिगामी वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करू पाहतात, भाषण देखील बाबासाहेब आंबेडकरांचे 1 जानेवारीच्या निमित्ताने भीमा कोरेगावच्या जागेवरचे दाखवले जातात, तर बाबासाहेबांच्या समग्र साहित्यामध्ये असा कुठेही दाखला मिळत नाही. तर या अनुषंगाने मला असं म्हणायचंय की या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीने उभं केलं जातं त्या पद्धतीने आता या क्रायसिसकडे देखील आपण बघितलं पाहिजे की अशी कुठली शक्ती कार्यरत आहे का की जी या पद्धतीने जी एक परिवर्तनवादी प्रवाहाला पुढे घेऊन जाण्यासाठी तयार झालेली, तिला कुठे प्रश्नचिन्हांकित करत आहे का, ती शोधण्यासाठी मी तो एक संदर्भ आपल्या समोर ठेवला आहे. 1 जानेवारीचं महत्व मी देखील निश्चितच मान्य करतो आणि ते जगाने देखील मान्य केले. बिलकुल महत्वाचं. आणि कोकाटे सर, मी आता तुमच्याकडे येतो. राहुल वाघ यांनी जो मुद्दा मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी आयडेंटिटी पाहिजे होती ती होमोजिनियस नको पाहिजे होती, आणि आपणही तो मुद्दा मांडला कारण मराठा हे शूद्र आहेत हे इथल्या धर्मसंस्थेने हे वारंवार हे केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा आणि आमचा धर्म एक नाही असं आपण म्हटलेलं आहे. तर ही जी आयडेंटिटी आहे, आता मराठा समाज जो आता सामाजिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या साठी सामाजिक मागासलेपण सिद्ध करून आरक्षणासाठी जो संघर्ष करतो आहे, या संघर्षातून या आयडेंटिटीचाही संघर्ष पुढे येऊ पाहतोय का तो सोडवला गेला आहे? काय आपण या संदर्भात सांगाल? एकूण मराठा समाजाचं जे चित्रण आपल्याकडे
कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके यातून मांडलेलं आहे की मराठा म्हणजे सरंजामदार, मराठा म्हणजे अन्याय अत्याचार करणारा, मराठा म्हणजे त्याचं वर्चस्व आहे राजकीय क्षेत्रामध्ये. हे खूप कमी लोक आहेत, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राजसत्तेमध्ये, शिक्षण सत्तेमध्ये किंवा सहकार क्षेत्रामध्ये ह्यांच्याकडे पाहून सकल मराठा समाजाबद्दलचं मत बहुतांश लोक आपलं तयार करतात. आपण गावगाड्यामध्ये जर पाहिलं, आपण राहुलजी आमचे चांगले सहकारी मित्र आहेत, चळवळीमध्ये आम्ही एकत्र काम करतो, आपण सगळेजणांना माहिती आहे गावगाड्यामध्ये ओबीसी वर्गाची शेतकरी म्हणजे कारागीर जातीची जी अवस्था आहे, कष्टकरी कामकरी शेतकरी म्हणजे माळे असेल, धनगर असेल, सुतार, कुंभार, लोहार, तीच बहुतांश कष्टकरी श्रमकरी शेतकरी वर्गाची अवस्था आहे. ऍग्रिकल्चर सर्वे ऑफ इंडिया, ऍग्रिकल्चर सर्वे ऑफ महाराष्ट्र प्रकाशित होतो नियमितपणे. तर त्यामध्ये अल्पभूधारक, अति अल्पभूधारक, आपल्याकडे 90% लोक अति अल्पभूधारक आहेत. म्हणजे 5 एकर, 10 एकर, 20 एकर शेती असणारे खूप कमी लोक आहेत. त्यामुळे मराठा समाज हा धनदांडगा आहे, तो जमीनदार आहे, तो कारखानदार आहे, पण तो काय सगळा नव्हे, परिपूर्ण नव्हे. सगळाच मराठा समाज श्रीमंत आहे, सगळाच मराठा समाज जमीनदार आहे, सगळाच मराठा समाज राजसत्तेत आहे असं नाही. तर गावगाड्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं प्रमाण पहा तुम्ही, आणि शिक्षण, नोकरी यासाठी जे संघर्ष करत आहेत, तर हा खूप मोठा वर्ग आहे. हा 90% मोठा वर्ग आहे की जो गावगाड्यामध्ये अत्यंत हालाकीचं जीवन जगतो आहे, कष्टाची कामं करतोय. यामध्ये सर्वे देखील आलेला आहे. जस्टिस गायकवाड आयोगाकडे अनेक संस्थांनी, व्यक्तींनी सर्वे केलेले. मी स्वतः ज्यावेळेस जस्टिस गायकवाड आयोगाला काही निवेदन दिलं, पुन्हा स्टेशनवर त्या हमालांचा सर्वे केलेला आहे, झोपडपट्टीमधल्या मराठा समाजाचा सर्वे केलेला आहे. राहुलजी म्हणाले की मराठा वर्सेस कुणबी, असं जे काही बरोबर आहे एकदम, की मराठा समाजाचं चित्र आपल्याकडे कथा, कादंबऱ्या, चित्रपटाने जे निर्माण केलेलं आहे ते विषय म्हणजे वस्तुस्थितीला धरून नाही. एखादा अन्याय अत्याचार करणारा असेल तर त्याचं आपण कधीच समर्थन करणार नाही. जो जातीवादी असेल, गुंडा असेल, अन्याय अत्याचार करणारा असेल तर त्याचं कधी आपण समर्थन करणार नाही. पण जे चित्रपटांनी, नाटकांनी, कादंबऱ्यांनी जे रंगवलेलं आहे ते परिपूर्ण वस्तुस्थितीला धरून नाही, हेही आपण, म्हणून आपण जे म्हणालात आयडेंटिटीसाठी मराठा समाज आता संघर्ष करतोय का, तर ही जी धडपड चालू आहे, आपण गेली ही काही 4-5 वर्षाचा प्रश्न नाही. अण्णासाहेब पाटील होते मराठा महासंघाचे, त्यानंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा, असे अनेक लोकांनी अनेक वर्षापासून संघर्ष केलेला आहे. खत्रे आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, राणे आयोग आणि त्यानंतर जस्टिस गायकवाड आयोग. आपल्या विषयामध्ये आपला जो विषय आहे ना आजच्या चर्चेचा, खूप महत्वाचा विषय आहे. मला तर खूप फोन आले की विषय जो डिझाईन केला आणि त्याचं जे टायटल आहे ना, तो खूप सुंदर टायटल आहे, आकर्षक टायटल आहे, विचार करायला लावणारं टायटल आहे की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे का, त्याचा आरक्षणची मागणी संविधानिक आहे का, आणि हा राजकीय अजेंड्याचा भाग आहे का. मुळात म्हणजे ही सर्वसामान्य गोरगरिबांची मागणी होती अनेक वर्षापासून. त्याला असं लक्षात येतं की आपल्याला डावललं जातंय, आपल्याला शिक्षण घेताना संघर्ष करावा लागतोय, नोकरी मिळवताना संघर्ष करावा लागतोय, म्हणजे कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता, कोणाचंही ओरबाडून न घेता आरक्षण मिळालं पाहिजे. एक सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की मंडल कमिशनच्या वेळेस आरक्षणाच्या विरोधात असलेला मराठा समाज आज आरक्षण समर्थक होतोय आणि तो स्वतःला मागतोय. हे बदल, चेंजेस का, तर यामध्ये संभाजी ब्रिगेडचा मोठा वाटा आहे. संभाजी ब्रिगेडने जे गावोगावी काम केलं, मामा देशमुख, शरद पाटील यांनी, जो मामा देशमुखांचं खूप मोठं योगदान आहे. काल मामा देशमुखांचा वाढदिवस होता की महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब हे नव्या तरुण पिढी पुढे घेऊन जाण्याचं काम मामा देशमुखांनी मोठ्या प्रमाणात केलंय. तत्वज्ञानाच्या पातळीवरती जे मोठं काम केलंय ते प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटलांनी काम केलेलं आहे. म्हणजे जो विरोधक होता, सनातनी विचाराचा होता, तो परिवर्तनवादी होतो आहे. जे सगळा समाज काही परिवर्तनवादी झालेला असा मी दावा करणार नाही. आज देखील भिड्याकडे अडकलेले आहेत, सनातनी विचारधारेमध्ये आहेत. आपल्याला ट्रोल करणारे जर काही यादी पाहिली तर त्या ट्रोलिंग मध्ये सनातनी, हिंदुत्ववादी तथा ब्राह्मणवादी विचारधारेमध्ये जे भिडे हे आहेत ना, यामध्ये अडकलेले मराठा समाजातले तरुण आहेत, ओबीसी वर्गातले, शेतकरी वर्गातले.
तरुण आहेत. आणि हा जो मराठा समाजाचा अनेक वर्षापासूनचा आरक्षणाचा प्रश्न होता, राजकीय पक्षांनी देखील, जे सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील, त्यांनी देखील राजकारण केलं, राजकीय अजेंडा म्हणून त्यांनी चालवलेला नाही असं नाही. जशी मागणी पुढे आली तसंही त्याचा राजकीय उपयोग देखील केलेला आहे, राजकीय याचा फायदा देखील घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आठवत असेल की पूर्वीच्या सरकारने, म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस अत्यंत कमी काळामध्ये राणे आयोग नेमून घाईघाईनं विधानसभेच्या तोंडावरती आरक्षणाचा निर्णय जाहीर केला, जे पुढं हायकोर्टमध्ये टिकलं नाही आरक्षण, म्हणजे उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही, ते फेटाळण्यात स्थगिती दिली. आणि मग जे उच्च न्यायालय सांगत होते की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे का, शैक्षणिकदृष्ट्या मागास, सिद्ध करा. आणि त्यासाठी आयोग नेमण्याच्या कामामध्ये फडणवीस सरकारने खूप चालढकल केली, म्हणजे इग्नोरच केलं. फडणवीसांनी हे इग्नोर केलं. काही लोकांना हाताशी धरून जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये कसा संघर्ष निर्माण होईल याचं काम फडणवीस सरकारने केलं. म्हणजे कोरेगाव भीमाचा विषय राहुलजींनी काढला म्हणून मी बोलतो. 1 जानेवारी 1818ला जे युद्ध झालं ते युद्ध पेशवे विरुद्ध नेटिव्ह, म्हणजे मूल निवासी आणि 300 ब्रिटिश, म्हणजे आपले 500 मावळे म्हणू आपण त्यांना. ते काय 500 सगळे महार नाहीत, बरोबर ना राहुलजी? मराठा आहेत, महार आहेत, मातंग आहेत, धनगर आहेत, रामोश आहेत, आगरे आहेत, राजपूत आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत. ह्या 800 लोकांनी, 500 नेटिव्ह आणि 300 ब्रिटिश यांनी पेशव्यांचा पराभव केलाय. कोणाचा? पेशव्यांचा पराभव केलाय. पण सनातन्यांनी, भिडे एकबोटेंनी, मी पुण्यात राहतो, पुणे, पिंपरी चिंचवड, शिरूर, त्यानंतर आजूबाजूचा जो काही भाग आहे, कोरेगाव भीमा, तिथलं पेरणे असेल किंवा त्या ठिकाणचं रांजणगाव, शिक्रापूर, या आळंदी, या सगळ्या परिसरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये वाई या परिसरामध्ये भिडे एकबोटेंनी 1 वर्ष काम केलं. 1 वर्ष. कधी काम केलं 1 वर्ष? 17 साली. कारण 1 जानेवारी 1818ला युद्ध झालं, म्हणजे 1 जानेवारी 2018ला 200 वर्ष पूर्ण होणार होती. आणि तिथलं जे हे युद्ध म्हणजे पेशव्यांच्या पराभवाचं प्रतीक आहे आणि आपल्या 500 पूर्वजाच्या विजयाचं प्रतीक आहे ना ते. हे त्यांना माहिती आहे, सनातन्यांना माहिती आहे, प्रतिगाम्यांना. म्हणून त्यांनी काय केलं, ह्या आपला आनंददायी सोहळा साजरा होऊ द्यायचा नाही, म्हणून दंगल कशी होईल याची पार्श्वभूमी तयार केली. वर्षभर भिडे एकबोटे आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, की पुणे, पिंपरी चिंचवड आणि एकूण सगळीकडे काय प्रचार केला, गावागावात जाऊन तरुण मुलं पकडून 17, 18, 20 वर्षाची मराठा, माळी, धनगर, सुतार, कुंभार, काही एससी वर्गातले काही घटक हाताशी धरून या भिडे एकबोटीने गावागावात जाऊन काय सांगितलं की 500 महाराणी मराठ्यांचा पराभव केला, 500 महाराणी हिंदूंचा पराभव केला, 500 महाराणी छत्रपतींचा पराभव केला, असा प्रचार केला. आता 16, 17, 18 वर्षाच्या मुलांना काय माहित नाही ना. त्यामुळे एक चीड निर्माण झाली. 1 वर्षभर त्यांनी जे काम केलं, चीड निर्माण झाली की महाराणी छत्रपतींचा पराभव, महाराणी हिंदूंचा पराभव, महाराणी मराठ्यांचा पराभव, असं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं. पण इतिहास काय माहिती नाही ना तरुणांना. आणि आपल्याकडे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन नाहीत अशा सांगणाऱ्या, RSS सारख्या. तर यातून काय झालं, चीड निर्माण झाली. पण दुसरी बाजू अशी पाहिजे होती की त्याचं विश्लेषण करणारी, की जे आपल्याकडे नाही. पण आम्ही त्यानंतर त्या भागामध्ये काम केलेलं आहे. फिरल्यानंतर लक्षात आलं तिथे काय प्रचार केलाय. त्यांना सांगितलं आम्ही की ही लढाई छत्रपती विरुद्ध महाराष्ट्री नव्हती, मराठा विरुद्ध महाराष्ट्री नव्हती, किंवा हिंदू विरुद्ध महाराष्ट्री नव्हती, तर ती लढाई बहुजन विरुद्ध पेशवे अशी लढाई होती. जे सांगतात ना 500 महाराणी छत्रपतींचा पराभव केला. छत्रपती कोण होते त्यावेळेस? ज्यावेळेस 1 जानेवारी 1818ला युद्ध झालं त्यावेळेस छत्रपती कोण आहेत? तर प्रतापसिंह महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज हे सातारचे छत्रपती होते. मग छत्रपती कुठे होते? तर या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी, ज्याच्या नेतृत्वाखाली ते युद्ध झालं, पेशवा, दुसरा बाजीराव पेशवा, तर या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी प्रतापसिंह महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबाला
तुरुंगात डांबलं होतं. तुरुंगात छत्रपतीनं तुरुंगात डांबलं होतं का? तर हा छत्रपती जर मोकळा राहिला तर ब्रिटिशांशी संधान साधेल आणि पेशवाईच्या विरुद्ध लढेल. छत्रपतीला तुरुंगात डांबलं होतं. या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपतींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. प्रतापसिंह महाराजांच्या 17-18 वर्ष छत्रपती होते आणि या पेशव्यांनी कसा छळ केला सगळ्यांचाच. त्या आपण महिलांचा कसा छळ केला, शेतकऱ्यांचा कसा छळ केला. हे दुसरा बाजीराव पेशव्याचा एक भाऊ होता अमृतराव पेशवे. हा शेतकऱ्यांकडून खंडणी गोळा करण्यासाठी जायचा. शेतकऱ्यांनी खंडणी नाही दिली तर त्याला मिरचीची दुरी द्यायचा, वन उभा करायचा. तरी जर का नाही दिली खंडणी तर हा दुसरा बाजीराव पेशव्याचा भाऊ अमृतराव पेशवे हा शेतकऱ्यांच्या लहान मुला मुलींना अंगणात उभा करायचा. त्यांच्या कानात आणि बिंबीत दारू भरायचा. दारू, तोफेची दारू असते ना, तोफेची दारू भरायचा कानात आणि बिंबीत आणि तो उडवायचा. पोट फुटायचं, डोक्याच्या टिकऱ्या टिकऱ्या व्हायच्या. म्हणजे तालिबानी, इसिस, नक्षलवादी जसे आहेत ना तसे जे पेशवे होते. त्यांनी स्त्रियांवरती किती अन्याय अत्याचार केलं. त्यांनी शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स वरती कसे अन्याय अत्याचार केले. हे मुक्ता साळवेंचा निबंध आहे. मुक्ता साळवे म्हणती, एखादा मातंग किंवा एखादा महार जर का पुण्यातून फिरायला लागला तर पेशवे त्यांचा शिरच्छेद करायचे आणि चिंडू फळी जशी खेळतो ना तसं मातंगाचं आणि पूर्वाश्रमीच्या महारांचं म्हणजे आताच्या बौद्धांचं तो चिंडू फळी म्हणून ते गुलटेकडीवरती खेळायचे पेशवे. असं मुक्ता साळवेनी त्यांच्या निबंधामध्ये लिहिलेलं आहे. इतका छळ म्हणजे मराठ्यांचा छळ होता, ओबीसीचा छळ होता, एससीचा छळ होता. म्हणून लोक प्रचंड चिडलेले होते आणि म्हणून त्या 500 शूरवीरामध्ये कोण आहे? महार, मराठे, मातंग, धनगर, रामोशी, मुस्लिम, ख्रिश्चन आणि 300 ब्रिटिश. खांद्याला खांदा लावून. महार मराठे एकमेकाचे दुश्मन नाहीत, एकमेकाचे मित्र आहेत, भाऊ आहेत. खांद्याला खांदा लावून स्वराज्यामध्ये काम केलं, स्वराज्य निर्मितीसाठी. तेच काम खांद्याला खांदा लावून पेशव्यांच्या विरुद्ध 1 जानेवारी 1818 केलं. याचा पुरावा त्या ठिकाणच्या विजयस्तंभावरती आपल्याला दिसेल. त्या विजयस्तंभावरती यादी आहे महार शूरवीरांची, मराठा शूरवीरांची. खंडोजी माळवदकर ज्यांच्या शेतामध्ये तो विजयस्तंभ आहे, ज्यांना इनाम दिलेले तिथे जमीन ब्रिटिशांनी, तर ते खंडोजी माळवदकर हवालदार होते त्या 500 शूर सैनिकांमध्ये. त्यांना इनाम दिलेलं आहे आणि त्या विजयस्तंभाची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. तर महार मराठी एकमेकाचे दुश्मन नाहीत, शत्रू नाहीत. असतील तर ते मित्र आहेत, भाऊ आहेत. हा इतिहासच माहिती नाही ना. तर उलट महार मराठ्यांनी खांद्याला खांदा लावून छत्रपतींचा झालेला अपमान, प्रतापसिंह महाराजांचा झालेला अपमान, महिलांचा झालेला छळ, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचा झालेला छळ याचा बदला घेतला. 1 जानेवारी 1818 त्याचा बदला घेतला, पेशव्यांचा पराभव केला. म्हणून 1 जानेवारीचा अभिमान आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे या मताचा मी आहे. आणि तो अभिमान बाबासाहेबांना वाटला यात काही गैर नाही. बाबासाहेब गेले त्या ठिकाणी, अभिवादन केलं, क्रांतिकारक घटना ही. बाबा म्हणजे काय, मला मार्क्सवादाला कमी लेखायचं नाही, माफ करा. बाबासाहेबांना भारताचा सांस्कृतिक संघर्ष पण माहिती होता. आपल्या देशात नुसता वर्ग लढा नाही, आपल्या देशामध्ये आर्थिक लढा आहे, सामाजिक लढा आहे, सांस्कृतिक लढा आहे, जाती व्यवस्थेचा लढा आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी कोरेगाव भीमाला गेले, तिथं अभिवादन केलं, त्यात गैर काही वाटत नाही मला. त्या अभिमानाची गोष्ट आहे. परंतु म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की जो समाज आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. तो चुकीचा इतिहास सांगून, आणि याला फडणवीसाचा पाठिंबा होता. कारण 1 जानेवारी 1818 हल्ला होत असताना, 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमाला देशभरातून लोक येणार, अनुयायी येणार. मग त्यावेळेस वडू बुद्रुकला भिडेचे कार्यकर्ते गोळा व्हायचं काय कारण आहे? ते कोरेगाव भीमाला, शिक्रापूरला, सणसवाडीला का आले ते? बरं, त्याच्या अगोदर 29 डिसेंबरला कोरेगाव भीमा वडू बुद्रुकला अनुचित घटना घडली होती. याची कल्पना महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला होती, गुप्तचर खात्याला होती. पुरेसा बंदोबस्त का दिला नाही? म्हणून जो आयोग नेमलाय पटेल आयोग, त्यांनी फडणवीसाची सुद्धा चौकशी केली पाहिजे. माझं तर मत आहे दंगल घडू देण्यामध्ये फडणवीसाचा मोठा हात आहे आणि दंगल घडवण्यामध्ये भिडेचा हात आहे. आणि त्या भिडेला क्लीन चिट देण्याचा अधिकार फडणवीसांना कोणी दिला हो? फडणवीस म्हणजे काय न्यायालय आहे का?
एखादा व्यक्ती गुन्हेगार आहे का नाही ते न्यायालय ठरवेल ना. फडणवीसाला अधिकार कोणी दिला? म्हणून इथं पिढ्यानपिढ्याचे सामाजिक अनुबंध असणाऱ्या मराठा आणि बौद्धांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, हिंदू मुस्लिम संघर्ष निर्माण करायचा, जाती जातीमध्ये द्वेष भावना निर्माण करायची, संघर्ष निर्माण करायचा, दंगली घडवायच्या, हे काम फडणवीसांनी केलं. आणि याच फडणवीसांनी बाजू खूप दिवस न्यायालयामध्ये बाजू मांडली नाही, मराठा आरक्षणाच्या संदर्भानं बाजू मांडली नाही, हा प्रश्न प्रलंबित ठेवला आणि म्हणून उद्रेक झाला आणि 42 तरुणांनी आत्महत्या केल्या. 42 तरुणांनी स्वतःचा जीव दिला. आणि त्यानंतर मग जस्टिस गायकवाड आयोग नेमला आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती आरक्षणाची घोषणा केली, मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा केली. म्हणजे आपल्या ज्या विषयामध्ये महत्वाचं जे आहे की बाबा राजकीय पक्षांनी याचं भांडवल केलं का? नक्की केलं. सत्ताधाऱ्यांनी पण केलं आणि विरोधकांनी पण केलं. याचं राजकीय भांडवल देखील झालेलं आहे. राजकीय भांडवल. मी तुम्हाला पुन्हा एक पूरक प्रश्न विचारून मग राहुलजींकडे येतो. या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे आपण भीमा कोरेगावचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये जे 500 आहेत ते मावळे आहेत, म्हणजे बहुजन विरुद्ध पेशवे असा हा लढा आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात जे चित्र उभं राहिलं मोर्चांच्या रूपाने, म्हणजे एका बाजूला आपण मागाशी उल्लेख पण केला की ओबीसी कम्युनिटीमध्ये कुणबी आहेत, मराठा ही जात नाही, तो एक समूह आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कुणबी आणि मराठा यांचा एक एकत्रित मोर्चा येतो. म्हणजे एका बाजूला कुणबी समाजाला आपल्या जात वर्चस्वाचं भाग तिथं पुढे आणायचा आहे की मराठा कम्युनिटीला आपल्या राजकीय सत्तेला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी कुणबी समाजाला सोबत घ्यायचं आहे. या राजकीय अभिनिवेशाचा आणि सामाजिक अभिनिवेशाचा हा संघर्ष आहे का एकत्र येणं? काय या त्या संदर्भात आपण सांगाल? नाही, माझं तर मत असं आहे की ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा झाली त्यावेळेस कुणबी वर्गाला सुद्धा असं वाटलं की ते ओबीसीच्या आरक्षणावरती अतिक्रमण आहे का काय, असं काही ठिकाणी वाटलं. म्हणजे जे राहुलजी जे म्हणाले की मराठा अस्मिता, हा सर हॅलो 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 कदम बांडे यांचं उदाहरण राहुलजींनी दिलं ते अगदी बरोबर आहे की ओबीसी वर्गांना भीती वाटणं स्वाभाविक आहे ना. कारण पिढ्यानपिढ्या राजसत्तेत आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहेत, सहकारामध्ये आहेत. उद्या हे आरक्षणात आले की मग हे हितही अतिक्रमण होईल. त्यामुळं ओबीसी वर्गांना वाटणं स्वाभाविक आहे की यांचं वर्चस्व पुन्हा शैक्षणिक आरक्षणामध्ये आणि नोकरीच्या आरक्षणामध्ये येईल असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आपलं म्हणणं होतं की प्रवर्ग करा. जस्टिस पी.बी. सावंत साहेब पण म्हणलेले आहेत ना, जसं ओबीसी आरक्षणामध्ये प्रवर्ग केले एनटी साठी, जसं की बाबा धनगर समाज, वंजारी समाज यांना ओबीसी त्यांची वर्गवारी केलेली आहे ना. ओबीसी मध्ये जे 27% आरक्षणातले काही ला आपल्यावरती अतिक्रमण होते असं वाटायला नको, म्हणून त्यामध्ये सुद्धा वर्गीकरण करा असं जस्टिस पी.बी. सावंत साहेब यांनी देखील सुचवलेलं होतं. पण एकूण असं काही दिसत नाही की मराठा समाज ओबीसीला सोबत घेऊन राजसत्तेमध्ये राज्यकर्ते जे आहेत ना, राज्यकर्ते म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांना मतांची गरज असते आणि त्यामुळे ते समूह सगळे कसे सोबत राहतील याचे त्या प्रयत्नात असतात. मग ते ओबीसी म्हणजे पुरोगाम्यांचं राजकारण असेल किंवा प्रतिगाम्यांचं राजकारण असेल तर अनेक जात समूह सोबत ठेवणे हे सगळेच पक्ष करतात, हे आपण पाहतो राजकारण. मी या संदर्भात ऍडव्होकेट राहुल वाघ यांच्याकडे येतो. राहुलजी, या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये सध्या प्रलंबित आहे. त्याच्यावर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एक अंमलबजावणी झालेली आहे, परंतु ते संवैधानिक ठरवण्यासाठी तो प्रलंबित आहे. पण अशा वेळी एक अमित तिवारी आणि संजीत शुक्ला यांनी अनुक्रमे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत. संजीत शुक्लाचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये दाखल याचिकेनुसार की आम्हाला ओपन कॅटेगरीसाठी फक्त 26% पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल मध्ये जागा या उपलब्ध आहेत, त्यामुळे हे जे आरक्षण वाढत जात आहे हे कुठेतरी 50%च्या वर जाते, म्हणून हे प्रतिबंधित करावं. आपल्याला काय सांगता येईल की संविधानाच्या अनुषंगानं
मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय होऊ शकतं किंवा काय तरतुदी आहेत, काय आपल्याला सांगता येईल? यामध्ये मुळात मला असं वाटतं की आता कोकाटे सरांनी जो संदर्भ दिला न्यायमूर्ती पी.बी. सावंतांचा, तर न्यायमूर्ती पी.बी. सावंतांचं म्हणणं असं आहे की नियम आणि अपवाद, तर या बाबतीत त्यांचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये 85% लोक हे सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या अविकसित आहेत. याचा विचार केल्यानंतर आरक्षणाची तरतूद ही 85 लोकांच्या दृष्टिकोनातून असली पाहिजे. परंतु होतं काय की 85 लोकांना 50% सीमित करणं आणि 15% लोकांना 50%चा वाटा देणं, तर हे असंवैधानिक होतं असं न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी जाहीरपणे ती भूमिका मांडलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 85% लोकांना विचारात घेऊन आरक्षणाचा तो सगळा आकृतीबंध समोर केला पाहिजे आणि त्या धर्तीवर त्यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या संदर्भामध्ये देखील सांगितले. दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी संवैधानिक दृष्टिकोनातून आपण जो काही मुद्दा सांगितला की केशवानंद भारती प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही बंधनं घातलेली आहेत की 9व्या शेड्यूलमध्ये जरी हे आरक्षण गेलं तरी ते न्यायालयीन पुनरावलोकनाच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते पुन्हा रिव्ह्यूसाठी असणार आहे आणि तिथे काय होऊ शकतं या बाबतीमध्ये थोडेसे ठोकताळे आपण जर बघितलं तर न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी बऱ्याचशा बाबी त्या स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं न्यायमूर्ती कोळसे पाटलांचं, राज्य सरकारने ठरवलं तरी देखील ते या संबंधित लोकांना सामाजिक दृष्टिकोनातनं मागासलेले आहेत म्हणून जाहीर करू शकतं किंबहुना आयोगामार्फत तशा पद्धतीने ते करू शकतं. आता न्यायमूर्ती गायकवाड आयोगांच्या मार्फत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत या धर्तीवरच मुंबई हायकोर्टामध्ये हे प्रकरण आज आपल्याला मान्य न्यायमूर्ती रणजित मोरे आणि संबंधित न्यायमूर्ती यांच्या मार्फत ते झालेलं आपल्याला आता या माध्यमातून दिसून आलं. आता पुढच्या प्रक्रियेत काय असू शकतं या बाबतीमध्ये, तर एक गोष्ट स्पष्ट आहे की 50% फायदा हे संवैधानिक दृष्टिकोनातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये मला असं वाटतं की संघर्ष करणारी जी काही मंडळी आहे त्यांनी एक अफलातून मुद्दा पकडलेला आहे. मला असं वाटतं की ते इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया हा मुख्यतः प्रतिगाम्यांचं हस्तक असल्यामुळे तो ती भूमिका समोर येऊ देत नाही. ज्या पद्धतीने मुस्लिमांच्या संदर्भामध्ये झालेलं आहे की मुस्लिमांनी जे काही आरक्षण मागितलेलं आहे, म्हणजे सच्चर कमिशन असेल, अबुल रहमान कमिशन असेल, कुंडा कमिशन असेल, यांच्या तिघही कमिशनने एकदाही अशी डिमांड केली नाही की धर्माच्या आधारावर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते पण काय म्हणत होते की सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातनं, शैक्षणिक दृष्टिकोनातनं मागासलेपणावर आम्हाला आरक्षण हवं होतं. परंतु इथला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने जाहीरपणे नॅशनल लेवलवर असा प्रोपोगंडा केला की मुस्लिम लोक हे धर्माच्या आधारावर आरक्षण मागतायत. तसंच मराठा कम्युनिटीच्या बाबतीत देखील ही गोष्ट आवर्जून पोहोचवल्या जाते की ते कशाच्या आधारावर आरक्षण मागतायत. तर मुळात हा जो संघर्ष आहे त्यांचं म्हणणं देखील हे आहे की सामाजिक मागासले दृष्टिकोनातनं आमचा विचार करण्यात यावा आणि या दृष्टिकोनातनं 15 आणि 16 मध्ये शैक्षणिक आणि सर्व्हिसेस मधलं आरक्षण मागण्यासाठी संवैधानिक तरतुदीच्या आधारे ते डिमांड करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि मला असं वाटतं या अनुषंगानेच पुढे गेल्यावर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकण्याच्या प्रक्रियेत आपण जाऊ शकतो. परंतु यामध्ये पुन्हा तो जो काही अंतर्गत क्रायसिस उभा करण्यात येत आहे, म्हणून मला असं वाटतं की मी सुरुवातीला तो जो एक विषय सांगायचा प्रयत्न करत होतो, मी तो जो लढ्याचा संदर्भ पण दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हस्तक्षेप, मला म्हणायचं असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 आपली नॅशनल लेवलवर लिडरशिप म्हणून जी आयडेंटिटी एस्टॅब्लिश केली, याच्यासाठी कास्ट आयडेंटिटी ही अबॉलिश केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची कास्ट आयडेंटिटी समोर न येऊ देता शेड्यूल कास्ट या आयडेंटिटीमुळे बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व स्थानी स्थापित होऊ शकले. हा संघर्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मायक्रो पद्धतीने हेरलेला होता, तोच आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये एक अफलातून पर्यंत डायमेन्शन सापडतं, जे कांशीराम साहेबांच्या माध्यमामधून घडलेलं दिसतं. कांशीराम साहेब बायकास्ट काय होते जर आपण विचार केला तर ते मला असं वाटतं पंजाब हरियाणा मधल्या एका रामदासी कम्युनिटीमध्ये, म्हणजे वाल्मिकी या कम्युनिटीमध्ये कांशीराम साहेबांची कास्ट येते. परंतु त्यांनी उत्तर भारतामध्ये राजकीय जो काही प्रवाह सुरू केला, ज्याच्यामध्ये स्वतःची कास्ट आयडेंटिटी त्यांनी लॅप्स केली आणि तिथे नवीन आयडेंटिटी काय आणली, तिथे तर स्वतःला चर्मकार म्हणून सिद्ध केलं. आता चर्मकार कांशीराम साहेबांनी स्वतःला काय एस्टॅब्लिश केलं, तर समग्र भारतीय पातळीचा राजकीय दृष्टिकोनातून विचार करता एक ब्राह्मण
आणि दुसरा चर्मकार, या दोनच जाती या अखिल भारतीय पातळीवरच्या आहेत. आणि कांशीराम साहेबांनी हे येलं की आपल्याला अखिल भारतीय पातळीवर जर नेतृत्व स्थानी जायचं असेल तर कास्ट देखील ही राष्ट्रीय पातळीवरची हवी. म्हणून त्यांनी जसं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला एका कास्टमधनं बाजूला सारून शेड्यूल कास्ट आयडेंटिटी ऍक्सेप्ट केली, तशाच पद्धतीने कांशीराम साहेबांनी स्वतःची कास्ट आयडेंटिटी लॅप्स करून ही एक राष्ट्रीय जातीची आयडेंटिटी स्वीकारली आणि ज्याच्या आधारावर नेतृत्व स्थापित केलं आणि त्यामधनं त्यांची राजकीय यशस्वीता जी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी देखील या क्रायसिसमध्ये, म्हणजे मी मध्यंतरी जे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना या बाबतीत ऐकलेले, त्यांनी देखील हा जाणीवपूर्वक कटाक्षाने प्रयत्न केलेला आहे की मराठा ही त्यांनी एक आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केलेला आहे, जो सर्व सकल मराठा हा शब्द खेडेकर साहेब वापरतात, ज्याच्यामधनं ते ओबीसी घटकाला मायनस करू पाहू इच्छित नाही. परंतु या ठिकाणी जो अंतर्गत संघर्ष उभा राहत आहे, तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की इतर काही लोक ज्या पद्धतीने त्या बाबतीतले मायक्रो अंग पुढे आणतायत, या बाबतीत देखील अंतर्गत योग्य पद्धतीने समीक्षा होऊन त्या बाबतीत जर त्याची सोडवणूक झाली तर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाला देखील पहिल्यांदा ज्या पद्धतीने माननीय मुंबई हायकोर्ट खंडपीठाने हा जो काही निकाल दिलेला आहे, हा एक म्हणजे जो एक प्रेशर उभा राहिलेला आहे, त्या प्रेशरचं एक ते फळ झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाला देखील या पद्धतीने या दृष्टिकोनातनं विचार करावाच लागेल असं मला या दृष्टिकोनातनं वाटतंय. आणि ते निश्चितच सफल होईल. हे एकूणच आपली आताची जी काही प्रक्रिया दिसून येत आहे त्या माध्यमातून मला असं वाटतं की निश्चितच यशस्वीता दिसेल. सर कोकाटे सर, म्हणजे राहुलजींनी आता जो मुद्दा मांडला की या संदर्भामध्ये जी आयडेंटिटी नेतृत्वाची, राष्ट्रीय नेतृत्व करत असताना जी आयडेंटिटी उभी राहते, तशी आयडेंटिटी तुम्ही मगाशीच म्हटलात की भीमा कोरेगावचा संघर्ष बहुजन विरुद्ध पेशवा असा राहिलेला आहे आणि ही बहुजन आयडेंटिटी आपण पुढे आणलेली आहे. पण ही आयडेंटिटी पुढे आणत असताना देखील महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये एक अशी भीती आहे की मराठा आरक्षण आमच्या आरक्षणातून जाणार आहे काय, अशा भीतीत असणारा ओबीसी त्याला ऍश्युर करणं, त्याला सुरक्षितता सामाजिक रित्या वाटेल अशी भूमिका पुढे आणणं. आणि दुसऱ्या बाजूला की महाराष्ट्रामध्ये रुलिंग कास्ट ही मराठा बहुतेक काळ राहिलेली आहे आणि आजही बहुतेक सगळ्याच पक्षांमध्ये मराठा आमदारांची संख्या ही अधिक प्रमाणात आहे. हे सगळं वास्तव असतानाही मराठा समाजाचं मागासले पण अधोरेखित कसं होतं, का होतं, का याच्यामध्ये हा क्रायसिस किंवा हा संघर्ष विरोधाभासी कसा गेला, काय याच्या संदर्भात सांगाल सर? हे पहा, लोकशाहीचं सूत्र काय, जितनी जिनकी संख्या बारी उतनी उनकी भागीदारी. आता उत्तर भारतामध्ये यादव कुर्मी हे राज्यसत्तेत आहेत, तरी देखील ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणून ओबीसी मध्ये आहेत. म्हणून एखादा जात समूह राज्यसत्तेत आहे म्हणून तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही असं होत नाही ना. म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून तो राज्यसत्तेत नाही किंवा राज्यसत्तेत आहे म्हणून तो पण यादव सत्तेत येण्यापूर्वी जाट तिथं सत्तेत होते आणि जाटांनी तिथल्या ओबीसींना डावलून ठेवलेलं होतं, हे पण एक वास्तव त्याच्या मागे आहे. हा बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं मराठा समाज, ते आपण जे म्हणालात मराठा समाजाच्या आरक्षणातील प्रवेशामुळे ओबीसी मध्ये असुरक्षितता निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच आपली मागणी काय आहे अनेक दिवसापासूनची की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मर्यादा वाढवा. आणि जे राहुलजी म्हणाले की 50% मर्यादा, हा काही संविधानामध्ये घातली का मर्यादा? 50%ची मर्यादा संविधानाने घातली का? अजिबात नाही. 50%ची मर्यादा आली कशी? म्हणजे 50%ची मर्यादा आरक्षणामध्ये घालायची आणि ओपन कॅटेगरीला मात्र भरपूर मैदान द्यायचं, असे न्यायाला धरून नाही ना हे. आणि म्हणून अनेक राज्यामध्ये 60%, 75%, 65% असं आरक्षण आहे. तामिळनाडूमध्ये 69% आहे आरक्षण. त्यामुळे संविधानामध्ये अशी काही तरतूद नाही 50% आरक्षण असावं. आरक्षण मर्यादा वाढवता येते, संसदेला तो कायदा करता येतो, संसदेनं तो कायदा करावा आणि आरक्षण मर्यादा वाढवून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ज्या संविधानिक दृष्ट्या ज्या जाती सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरतील त्यांना रिझर्वेशन द्यायला हवं. रिझर्वेशन म्हणजे शेवटी काय तर प्रतिनिधित्व.
ज्याचं या प्रशासनामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही, त्यांना प्रतिनिधित्व देणं म्हणजे रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. आणि हे प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण मर्यादा वाढवायला हवी. उलट आरक्षण मर्यादा घालून अन्याय केला जातो इथल्या मोठ्या समुदायावरती. आणि हे पण महत्वाचं आहे की मराठा समाज हा, मी अनेक वेळा सांगितलं की जे काय आहे डोक्यात अनेकांच्या, मराठा समाजाची डोक्यात आहे आपण क्षत्रिय, आपण राजस्थानातून आलेलो आहोत, आपण या कुळातला आहोत, त्या कुळातला आहोत. शरद पाटील म्हणतात शिवाजीराजांच्या भोसले कुळाचं मूळ उदयपूरच्या सिसोदिया घराण्यात शोधण्यापेक्षा वेरूळची पुष्करणी कोणत्या गणाची होती त्याचं उत्खनन झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे जो अहमगंड आहे की आम्ही त्या राजपूत कुळातले, जिथं शरद पाटील म्हणतात की धर्मव्यवस्था असं म्हणते की परशुरामानं पृथ्वी निक्षत्रिय केली असल्यामुळे क्षत्रियच उरला नाही, ब्राह्मण आणि शूद्र दोनच वर्ण आहेत, असा पुकारा केल्यानंतर राजपूत तर कसं काय क्षत्रिय उरतील? शक्य नाही ना. राजपूत पण एकतर ब्राह्मण होऊ शकतात, नाही तर शूद्र. राजपूत ब्राह्मण नाहीत म्हणजे ते शूद्र ठरतात. ते पण क्षत्रिय उरले नाहीत म्हणल्यावर राजपूत तर कसे? त्यामुळे शिवाजी महाराज किंवा त्यावेळेचे लोक आपले नातेसंबंध राजस्थानच्या राजपुतांशी लावतील हे कदापि ऐतिहासिक दृष्ट्या शक्य नाही. परंतु आपल्याकडे जो वर्चस्वाद आलेला अलीकडच्या काळामध्ये, अनेक लोक आम्ही त्या राजस्थानच्या या कुळातल्या आहोत, साळुंके कुळातल्या आहोत, त्या चव्हाण कुळातल्या आहोत, त्या सिसोदिया घराण्यातल्या आहोत. म्हणजे इथल्या बहुजन समाजाला, इथल्या कष्टकरी कामकरी शेतकरी, इथल्या ज्यांनी खांद्याला खांदा देऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांना दुय्यम लेखायचं, त्यांना तुच्छ लेखायचं, आपण कसे श्रेष्ठ आहोत हा सगळा अहमगंड निर्माण करण्यासाठी आणि जात वर्चस्वासाठी ही इतिहासाची केलेली मोडतोड आणि खटाटोप आहे. म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा इतिहास लोकांपुढे गेला पाहिजे. कारण इतिहासाचं पुनर्लेखन झाल्याशिवाय आणि इतिहासातले वाद मिटल्याशिवाय वास्तवातले आजचे वाद मिटणार नाहीत. इतिहासातले वाद आहेत आणि इतिहासाचं अज्ञान आहे म्हणूनच संघर्ष आहे. म्हणून आरक्षण मर्यादा जर वाढवली, ओबीसीच्या कुठल्याही 27% धक्का न लावता आरक्षण दिलं आणि हायकोर्टामध्ये टिकलं. आता जो उल्लेख केला राहुलजींनी, इथल्या उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण हे वैध ठरवण्यात आलेलं आहे. आता 15 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबद्दलची सुनावणी आहे. आणि यापूर्वीच जे नाकारलं जात होतं ते केवळ इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असून उपयोगाचं नाही, सोशली बॅकवर्ड आहात का, त्याला ऑथेंटिक पुरावा आहे का, हे महत्वाचं आहे. जस्टिस गायकवाड आयोगाने केलेलं काम अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये 15 तारखेला पाहू आपण काय होतंय ते. सर, म्हणजे या बाबतीत आता आपण दोन्ही अतिथींकडून एक मुद्दा येतोय की संवैधानिक याच्यामध्ये 50%ची मर्यादा नाही, ती वाढवता येऊ शकते, त्याच्यात कायदा केला जाऊ शकतो, म्हणजे तो एक प्रकारचा संवैधानिक अधिकार म्हणून आणता येऊ शकेल. दुसरी जी बाब आहे की सामाजिक गरज निर्माण झालेली आहे का, की आता मराठा समाजही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, त्यामुळे ती गरज निर्माण झालेली आहे, हाही मुद्दा पुढे येतो आहे. आणि दुसरं आपण मगाशीच मान्य केलं की अशा प्रकरणांमध्ये राजकीय अजेंडे असतात का, तर ते असतात आणि आपण मगाशी नावानिशी त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न असा उरतो आता की या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ही अशी भूमी आहे की जिथे समतेची चळवळ आणि डिकास्ट असणारी चळवळ ती पुढे नेणं आणि मग आज मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ही समतेच्या चळवळीचं पुनरुज्जीवन कसं करता येईल आणि हे नेतृत्वाची धुरा समतावादींच्या हातामध्ये कशी येईल, या संदर्भात काही आराखडे आहेत का? आरक्षण मराठा समाजाला मिळाल्याचे खूप फायदे होतील. शिक्षणामध्ये जसा फायदा होईल, नोकरीत जसा फायदा होईल, त्यापेक्षाही मी असं पाहतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणं म्हणजे त्यांना तुम्ही सनातन्यांच्या बाजूला ढकलत आहात. म्हणजे ब्राह्मणवादी पक्षाकडे, ब्राह्मणवादी विचारधारेकडे तुम्ही ढकलत आहात. म्हणजे तुम्ही काही शूद्र नाही, तुम्ही क्षत्रियच आहात, तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. तुम्ही आरक्षण नाकारणं म्हणजे त्यांना प्रतिगाम्यांच्या छावणीमध्ये पाठवणं. त्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर त्याची भावना अशी तयार होईल की आपण पण सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहोत. आपल्या शिवाजीराजे, संभाजीराजे, तुकाराम महाराज, शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज या सगळ्यांना शूद्र ठरवलंय.
आपण शूद्र आहोत, सोशली बॅकवर्ड आहोत, त्यामुळे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. आणि हे आपले जे आरक्षणातले जे लोक आहेत, आरक्षणाचे लाभधारक, हे सगळे आपले भावंड आहेत. SC ST OBC NT हे सगळे आपले भावंड आहेत. आणि त्यातून काय होईल तर फुले शाहू आंबेडकर विचारधारा अधिक बळकट होण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्याचा फायदा होईल आणि तो सामाजिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तो आज नाही झाला, उद्या होईल, परवा होईल, तर त्याची पायाभरणी तर होईल ना. आरक्षणाने याची पायाभरणी मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि आपण पाहतोच की आरक्षणामुळे खूप मोठ्या एकदम परिवर्तन झालं असं मी म्हणणार नाही, एकदम क्रांती झाली असं म्हणणार नाही, पण त्या क्रांतीची सुरुवात होईल, त्याची पायाभरणी होईल, आपली पुरोगामी विचारधारा बळकट करण्यासाठी त्याचा फायदा होईल. आणि भविष्य काळामध्ये शेवटी आरक्षण कशासाठी आहे? सामाजिक समता प्रस्थापित करणं, शैक्षणिक समता प्रस्थापित करणं आणि त्यातूनच आर्थिक समता प्रस्थापित करणं, यासाठी आरक्षण काय नुसतं पोट भरण्यासाठी नाही. अनेक लोक म्हणतात गुणवत्तेवरती नोकऱ्या द्या, गुणवत्तेवरती आरक्षण कशाला पाहिजे? अरे तुम्ही पाय कापणार आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा म्हणणार, पाय कापणार ना, आणि चला आता तुम्ही ऑलिम्पिक मध्ये पळून दाखवा. तुम्ही अंगठा कापून घेणार आणि धनुर्विद्येमध्ये तुम्ही सहभागी व्हा म्हणणार. तुम्ही जीभ कापणार आणि चला वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्हाला जमतंय का असं म्हणणार. म्हणजे छळ आहे ना, क्रूरता ही. पिढ्याने पिढ्या या देशातल्या SC ST OBC NT कष्टकरी श्रमकऱ्यांना हक्काधिकार नाकारले, शिक्षण नाकारलं, संधीच नाकारणार. आणि तुमच्याकडे गुणवत्ता आहे का? आणि गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. अण्णाभाऊ साठे एक दिवस शाळेत गेले, 70-80 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली, रशियामध्ये जाऊन त्यांनी त्यांची गुणवत्ता दाखवलेली आहे. स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियन लोक गावागावामध्ये ऐकत होते, अण्णाभाऊ साठेंचा पोवाडा. त्यामुळे गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. म्हणून या सगळ्या SC ST OBC NT मायनॉरिटीला हक्काधिकार देणं, त्यांना संधी उपलब्ध करून देणं, आणि मग संधी उपलब्ध करून दिल्यानंतर मग शैक्षणिक विकास होईल, आर्थिक विकास होईल, त्यातून मग आर्थिक समानता, सामाजिक समानता निर्माण होईल. आर्थिक समानता, सामाजिक समानता, शैक्षणिक समानता निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा कार्यक्रम आहे. तो काय नुसता पोट भरण्यासाठी नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून समानता निर्माण करण्यासाठी सुद्धा, समतेची लढाई यशस्वी करण्यासाठी सुद्धा आरक्षणाकडे आपण पाहिलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला ज्यावेळेस आरक्षणाची घोषणा केली, त्यावेळेस एक अभ्यंकर नावाचे वकील शास्त्री, अभ्यंकर शास्त्री सांगलीवरून कोल्हापूरला गेले. शाहू महाराजांना म्हणाले, महाराज आरक्षण का सुरू केलं? गुणवत्तेवर नोकऱ्या द्या. आणि मग ते अश्वशाळेमध्ये घेऊन गेले त्यांना, अभ्यंकरांना. आणि अश्वशाळेमध्ये एका जाजमावरती सगळ्या घोड्यांचं खाद्य एका जाजमावर टाकायला लावलं आणि सगळे घोडे सोडायला लावले. मग ते म्हातारे घोडे, तरुण घोडे, लहान घोडे सगळेच आले. तरुण घोड्यांनी सगळं फस्त केलं खाऊन, आणि मग जे लहान घोडे होते, म्हातारे घोडे होते, त्यांना ते मिळालं नाही. शाहू महाराजांनी त्या भटजीला, अभ्यंकर शास्त्रीला प्रश्न विचारला की तरुण बलवान घोड्यांनी ते खाऊन टाकलं, म्हाताऱ्या घोड्याला आणि लहान घोड्यांना मिळालं नाही, आता काय करायचं? तेव्हा ते अभ्यंकर शास्त्री म्हणाले, त्यांना काढून ठेवायला पाहिजे होतं अगोदर. आणि म्हणून तुम्ही बलदंड घोड्यांनी सगळं पळवून नेलेलं आहे, म्हणून काढून ठेवण्याचा कार्यक्रम, राखून ठेवण्याचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण आहे. असा युक्तिवाद राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या देशामध्ये सामाजिक समता येणार नाही, राजकीय समता येणार नाही, शैक्षणिक समता येणार नाही आणि आर्थिक समता येणार नाही, तोपर्यंत आरक्षणाची नितांत गरज आहे. अंबानी स्वतःच्या पत्नीला वाढदिवसासाठी, हॅलो, आवाज येतोय, बोला बोला. अंबानी स्वतःच्या पत्नीला वाढदिवसाला 250 कोटीचं विमान भेट देतात. खेळण्यातलं नव्हे, कागदाचं नव्हे, वास्तव रिअल विमान भेट देतात. त्यांच्या पत्नी प्रेमाचं कौतुक. पण आमच्या देशामध्ये 90% लोक असे आहेत की त्यांना स्वतःच्या बायकोचा वाढदिवसच माहिती नाही. 250 कोटीचं विमान सोडा, 250 रुपयाची साडी भेट देऊ शकत नाही. विमानात न बसलेले 90% देश बांधव असतील आपल्याकडे. विमानात बसलेले नाहीत, विमान पाहिलं नाही. एकतर हवेत उडताना पाहिलं असेल किंवा टीव्हीत पाहिलं असेल, चित्रात पाहिलं असेल. चित्रात टीव्हीत पाहिलेलं असेल किंवा उडताना पाहिलेलं असेल. विमानात बसलेले नाहीत असे 90% भारतीय आहेत.
आपल्या बायकोचा वाढदिवस माहिती नाही तसे 90% भारतीय असतील. एका बाजूला 250 रुपयाची साडी देऊ शकत नाही इथला नवरा आपल्या पत्नीला वाढदिवसाला, वाढदिवस माहिती नाही. पण एक उद्योगपती पत्नीला 250 कोटीचं विमान भेट देतो. आली का आर्थिक क्षमता आपल्याकडे? विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये कर्ज बुडवतो, परदेशात पळून जातो. आणि इथला कष्टकरी, कामकरी, श्रमकरी, बेरोजगार किंवा शेतकरी 4-5 हजार 10,000 कर्जासाठी आत्महत्या करतो. आली का आर्थिक समानता? नाही. ऑनर किलिंग आपल्याकडे होतंय. म्हणजे प्रेमसंबंध झाले तर लग्नाला विरोध होतो, त्यातून हत्या होते. म्हणजे सामाजिक विषमता आपल्याकडे आहे. शिक्षण सगळे लोक सगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकत नाहीत पाहिजे ते. ऑनलाईन शिक्षण ही तर बहुजन समाजाचं शिक्षण बंद करण्याचा कट आहे. ऑनलाईन शिक्षण हे संविधानिक नाही. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणशास्त्राला धरून नाही. ज्या देशामध्ये झोपडपट्टी, माथाडी कामगार, मजूर ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, असेल तर इंटरनेट नाही, सगळं असेल तर लाईट नाही, सगळं असेल तर वापरता येत नाही, जे 50 ते 70% लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कट आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे ऑनलाईन शिक्षणातून होणारच नाही. त्यांचा भावनिक विकास, शैक्षणिक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास, त्यांचं मूल्यमापन कसं करणार दैनंदिन तुम्ही? ते आभासी शिक्षण आहे. ऑनलाईन शिक्षण आभासी शिक्षण आहे, वास्तव शिक्षण नाही. आणि जे राईट टू एज्युकेशन 2009चा कायदा आहे, काय कायदा सांगतो? सक्तीच आणि मोफत शिक्षण सगळ्याला, हा संविधानिक अधिकार आहे. ऑनलाईन शिक्षणानं सगळ्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळेल का? नाही मिळणार. म्हणून ऑनलाईन शिक्षण ही म्हणजे ऑनलाईन शिक्षण आलं की यातून 50, 60, 70% वर्ग वंचित राहणार. ऑनलाईन शिक्षणाची सवय लागली, शिक्षक भरती नाही, शाळेचं अनुदान बंद होणार. अगोदरच शिक्षणावर 3% खर्च होतोय, त्यातून पुन्हा कपात होणार. हे खूप भयानक षडयंत्र आहे. कोरोनाच्या आडून मोठ्या उद्योगाचं खाजगीकरण सुरू आहे, रेल्वेचं खाजगीकरण. उद्या रेल्वेचं खाजगीकरण झालं तर तिथं तिकीट किती असावं? 50 रुपये, 100 रुपये, 500, 1000 ते आपण ठरवणार नाही, उद्योगपती ठरवणार आहे. तिथं नोकर भरती कोणाला करायची? हे उद्योगपती. मला आपण एका बाजूला आरक्षणासाठी लढतोय, दुसऱ्या बाजूला सरकारी उद्योगाचं खाजगीकरण झालं तर खाजगीकरणामध्ये आरक्षण बंधनकारक नाही. कोरोनाच्या आडून सेक्युलरिझम, समाजवाद संपवला जातोय, सरकारी उद्योगाचं खाजगीकरण होतंय. जोपर्यंत आर्थिक समानता, सामाजिक समानता, शैक्षणिक समानता येत नाही आपल्या देशामध्ये, तोपर्यंत आपल्या देशाला आरक्षणाची गरज आहे. आणि गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही, सर्वांकडे आहे. त्यांना संधी मिळवून देणं हा आरक्षणाचा उद्देश आहे. हा, महत्वपूर्ण सर. मी आता ऍडव्होकेट राहुल वाघ यांच्याकडे येतो. ऍडव्होकेट राहुल वाघ, आता कोकाटे सरांनी जे सांगितलं की आता ही प्रतिनिधित्वाचा जो अधिकार आहे हा सगळ्यांना समानतेची संधी ही आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक ऍडव्होकेट म्हणून आणि एक सामाजिक अभ्यासक म्हणून येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती असेल आणि ती काय असावी असं आपल्याला वाटतं? मुळात या बाबतीत थोडस मला एक असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे जे काही तत्व या ठिकाणी आणलं मुळामध्ये, तर ते बऱ्याच वेळा वेगळ्या अंगाने देखील त्याची समीक्षा होते. पण बाबासाहेब आंबेडकरांना या समाज व्यवस्थेमध्ये आरक्षणाच्या माध्यमामधनं या समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये शिसारी निर्माण झाली पाहिजे, द्वेष निर्माण झाला पाहिजे होता. या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे तत्व आणलेलं होतं. परंतु नेमकं काय झालंय की त्या आरक्षणाच्या माध्यमामधनं स्वतःची जात पुरवणं आणि तिथे अडकून पडणं हा प्रघात देखील या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. परंतु आत्ताचा जो काही संवैधानिक अधिकारामध्ये जो काही आमचा संघर्ष चालू आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, हा देखील त्या पातळीवर घेऊन जाऊ पाहणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीने आरक्षण हे तत्व अभिप्रेत होतं, कारण सरांनी आता जो काही मुद्दा सांगितला की आम्ही आमचा हा जो काही संवैधानिक संघर्ष उभा करतोय तो कशासाठी करतोय, तर या देशामध्ये आम्ही जे काही नेटिव्ह आहोत, मूल निवासी आहोत, तर आमचा जो काही या देशातला खरा संवैधानिक अधिकार आहे तो आमचं या ठिकाणी आम्ही सत्ता, संपत्ती याच्यावरचं जे काही आमचं अधिकार स्थान आहे ते निश्चित करू पाहतोय. आणि यामधनं मग आम्ही काय सांगतोय की 85% लोकांना जे काही हक्क अधिकार आहेत ते मिळवण्याचा आमचा जो काही प्रयत्न आहे. यामध्ये दुसऱ्या बाजूने काय चित्र निर्माण होतंय, तर पर्टिक्युलर आरक्षण ट्रॅप होते. ज्या 15% लोकांनी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे त्यांच्या या बाबी पोहोचल्या पाहिजे होत्या समाज व्यवस्थेमध्ये,
की ही व्यवस्थाच घाणेरडी आहे, परंतु आमच्याकडे बाह्य दृष्टीने बघितल्यामुळे ते जे काही चित्र निर्माण होत आहे, तर आता या बाबतीत असं चित्र निर्माण झालेलं आहे की हा संघर्ष सरळ सरळ संवैधानिक दृष्टिकोनातनं संविधानाच्या पातळीवर, न्यायालयीन पातळीवर हा सरळ सरळ मध्ये आलेला आहे. आणि मला असं वाटतं की जो गावगाड्यामध्ये हा छुप्या पद्धतीने संघर्ष निर्माण केला जात होता, तो आता सरळ सरळ कायद्याच्या दायऱ्यामध्ये ही प्रक्रिया असल्यामुळे, म्हणजे आपण मध्यंतरीच्या या सगळ्या बापट कमिशनने डिक्लेअर केल्यानंतर निकाल किंवा गायकवाड समितीच्या निकालानंतर विशेषतः न्यायमूर्ती पी.बी. सावंतांच्या दोघही मुलाखती या अतिशय सूचकपणे आलेल्या आहे आणि त्यांनी त्यांचं पुढचं चित्र क्लिअर कटपणे आपल्या समोर रेखाटलेलं आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी जे काही चित्र रेखाटलं आहे त्या दृष्टिकोनातून देऊ पाहतो. त्यांना असं वाटतं की एम.सी. गायकवाडने जे काही रिपोर्ट समोर आणलेले गायकवाड समितीने, तर ते फॅक्ट फाइंडिंगच्या आधारे आणलेले आहे आणि तेव्हा त्या फॅक्ट फाइंडिंगच्या आधारे येणाऱ्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये न्यायपालिका इतका सहजासहजी हस्तक्षेप करणार नाही असं न्यायमूर्ती पी.बी. सावंतांना वाटत आहे. त्यामुळे आपल्याला पण या गोष्टी दृष्टिकोनातून आपण एक विचार करू शकतो की ही जी काही मेक होती की मराठा या कम्युनिटीला सामाजिक दृष्टिकोनातनं अविकसित आहेत या बाबतीतला आतापर्यंतचा जो संघर्ष होता तो गायकवाड आयोगाने तिथनं बाहेर काढल्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयीन संघर्षाच्या पातळीवर 15 तारखेला यशस्वीता, मला जवळपास म्हणजे यशस्वीतेचा पाठलाग त्या ठिकाणी तो दिसून येत आहे. मला या बाबतीत दुसऱ्या अनुषंगाने असं एकूण मी जी काही पार्श्वभूमी सांगायचा प्रयत्न करत होता, आपल्याला आता हा सामाजिक दृष्टिकोनातनं हा आशय समाज जीवनामध्ये एकजिन्सी समाज निर्माण करण्यासाठी, कारण मी महात्मा गांधींना जी एक होमोजिनियस आयडेंटिटी हवी होती जी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण होऊ दिली नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली ज्याच्या आधारावर आपलं नेतृत्व आणि एक परिवर्तनवादी प्रवाह हा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रवाहित ठेवला आणि ज्याला एक विस्तारला. त्याच पद्धतीने आज देखील आम्हाला हा क्रायसिस आयडेंटिटी क्रायसिसच्या माध्यमामधून एस्टॅब्लिश करावा लागेल आणि तो एस्टॅब्लिश केल्यानंतर प्रतिगाम्यांना निश्चितच या ठिकाणी एक सेटबॅक निश्चित बसल्याशिवाय राहणार नाही. तर हा संघर्ष संवैधानिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी, कारण 15 आणि 16 या माध्यमामधनं जे काही संविधानामध्ये आरक्षण अभिप्रेत होतं, तर गायकवाड आयोगाने 15 आणि 4च्या दृष्टिकोनातनं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अविकसित आहे हा फॅक्ट फाइंडिंगचा रिपोर्ट समोर ठेवलेला आहे, ज्याच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे. आता तो सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीने त्या निकषात जाईल, परंतु त्या ठिकाणी गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला जाईल का, तर मला तो तसं वाटत नाही. याचा अर्थ मराठा सेवा संघाच्या माध्यमामधून म्हणजे एकूण मराठा ही जी काही एक आयडेंटिटी सोशल बॅकवर्डनेसच्या नावाने एस्टॅब्लिश होण्याच्या प्रक्रियेत आहे, ती निश्चितच मला असं वाटतं की 50% वरती लढा हा यशस्वी झालेला आहे. आता पुढचा जो काही आहे तो मला तांत्रिक मुद्दा वाटतो. तो जरी थोडासा 15 तारखेपासून पुढे रेटला गेला, पण तरी कोरोना जसाही मागे जाईल तसंही मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा निश्चितच यशस्वी झालेला असेल, कारण ही एकूण सगळी पार्श्वभूमी कायद्याच्या परिघामध्ये मला ती तशा पद्धतीने जाताना दिसते आहे असं मला वाटतं. थोडं हे विधान माझं धाडसाचं होईल की एकूणच एवढे वेगवेगळे न्यायालयीन क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज लोक ज्या पद्धतीने मांडणी करतात, परंतु मी हे एवढं ठामपणे यासाठी म्हणू शकतोय कारण न्यायमूर्ती पी.बी. सावंतांचं रिफ्लेक्शन ऑफ माइंड ज्या पद्धतीने या गोष्टीला सांगून जाते ते विचारात घेता मला असं वाटतं की 15 तारखेचा लढा हा निश्चितच यशस्वी असेल असं. कोकाटे सर, की राहुल यांनी आता जो मुद्दा उभा केलाय की ऍडव्होकेट राहुल वाघ यांनी, की अत्यंत आशादायी असा मुद्दा त्यांनी पुढे आणलेला आहे आणि संपूर्ण म्हणजे सकल मराठा समाजाला हे अश्युरन्स करणारा आहे. परंतु एक शेवटचा प्रश्न या चर्चेच्या निमित्तानं मी विचारू पाहतो की आरक्षण किंवा प्रतिनिधित्वाचा अधिकार हे सामाजिक मागासलेपणातून जेव्हा मिळण्याचा आपला उद्देश आणि हेतू सफल होतो आहे, त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्याय आणि अत्याचार जेव्हाही होतो तेव्हा पहिला बोट हा निश्चितपणे मराठा समाजाकडे जाण्याचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहतं.
तर या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या प्रक्रियेला थांबवण्यासाठी जी सामाजिक म्हणजे जी होमोजिनियस आयडेंटिटी नाकारून आपली एक नवी आयडेंटिटी उभी करण्यासाठी सर्व मराठा समाज एक काय नेमके प्रयत्न करणार आणि काय पुढची वाटचाल करणार? निश्चितपणे जर का मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि तो सुप्रीम कोर्टाने जर का ते वैध ठरवलं तर निश्चितपणे मराठा समाज हा समाजदृष्ट्या मागास आहे, तो आरक्षणामध्ये आहे, आरक्षणाचा लाभधारक आहे, हा संदेश सर्वदूर जाईल. आणि त्यातून जे फुले शाह आंबेडकर विचारधारा आहे, शिवाजीराजेंची विचारधारा आहे, पुरोगामी विचारधारा आहे, कडे ती विचारधारा अधिक बळकट होईल. आणि ही विचारधारा बळकट झाली तर निश्चितपणे सामाजिक विषमता नष्ट होईल. एक प्रक्रिया सुरू होईल. एकदम लगेच आरक्षण मिळालं म्हणजे लगेच क्रांती झाली असं मी म्हणणार नाही, पण ती प्रक्रिया सुरू होईल, त्याची पायाभरणी सुरू होईल. आणि म्हणून मी आरक्षणाकडे खूप सकारात्मक पद्धतीनं पाहतो की ते केवळ शैक्षणिक किंवा नोकरीतला फायदा म्हणून नव्हे तर सामाजिक परिवर्तन. आपण आरक्षित आहोत, आपण आरक्षणाचे लाभधारक आहोत, आपली एक जबाबदारी आहे ही विचारधारा घेऊन जाणं, हे देखील सायमल्टेनियसली आपल्याला प्रबोधन करायचंय सगळ्या आपल्या आरक्षित लोकांनी, आपण सगळ्यांनीच. तर याचा निश्चितपणे फायदा होईल. कारण आरक्षण नसल्यामुळे आपण पाहतो की अनेक सनातनी संघटना, प्रतिगामी संघटना, ब्राह्मणी संघटना, ज्याला हिंदुत्वादी संघटना म्हणतो, त्यांच्या गळाला हे लोक लागलेले आहेत, तरुण लोक लागलेले आहेत. आणि त्यातून जे काही सनातनी विचार त्यांच्या डोक्यात गेलेले आहेत ते विचार नष्ट होण्याची प्रक्रिया सुद्धा यानंतर आरक्षणाच्या लाभानंतर निश्चितपणे सुरू होईल. आणि जे काही अन्याय अत्याचार आपण परिणामावरती चर्चा करतो, कारण मीमांसा शोधत नाही. आपल्या देशातला अभ्यासक्रम बदलला पाहिजे. समतावादी अभ्यासक्रम आपल्याकडे नाही, स्त्रियांचा आदर करणारा अभ्यासक्रम आपल्याकडे नाही. तर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल घडवले पाहिजेत आणि हे बदल घडवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला जे कोणी काही विरोध करत असतील त्या भावंडांना माझी विनंती आहे की आपण याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. त्यांना प्रतिगामी शक्तीकडे ढकलू नका. ते निश्चितपणे पुरोगामी शक्तीकडे येतील. म्हणजे खूप लोक कमी आहेत, असे काही सगळेच लोक काही सनातनी आहेत, वाईट आहेत, जातीवादी आहेत असं मी म्हणणार नाही. परिवर्तनवादी लोकांची संख्या मराठा समाजामध्ये जास्त आहे. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आपल्याला वेळेचं बंधन आहे, पण निश्चितपणे त्या प्रतिगामी छावणीकडून पुरोगामी छावणीकडे येण्यासाठी सुद्धा आरक्षणाचा निश्चितपणे फायदा होईल. आजच्या या विषयावरची चर्चा ही आपण एक पहिला भाग मानूया आणि दुसरा भाग याचा आपण निश्चितपणे चर्चेला आणू. आपण दोन्ही वक्त्यांनी, माननीय श्रीमंत कोकाटे सर आणि माननीय ऍडव्होकेट राहुल वाघ, आपण दोघांनी ही चर्चा कुठल्याही एक टेक्निकल बाबींमध्ये न अडकवता ती कशी वैचारिक पद्धतीने पुढे जाईल हा अगदी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि वैचारिक पद्धतीने हे मुद्दे आपण पुढे आणून निश्चितपणे एक सकारात्मक आणि आशादायी वातावरण निर्माण केलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या या कायद्याच्या कसोटीतून हे पुढे जाईल अशा अपेक्षेसह आज आपण आजच्या आपल्या या चर्चेचा कार्यक्रम इथंच थांबूया आणि सामाजिक समतेच्या प्रक्रियेसाठी आणखी गतिमान समाजाला करूया या अपेक्षेसह आज आपण जो वेळ दिला आपल्या सगळ्यांचं धन्यवाद, आभार.